आम्ही वाद करतो रामदास स्वामींवरती आणि शिवाजी महाराजांवरती, की रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते. यासारखा वाईट प्रकार हा जगाच्या पाठीवर कुठेच नसेल. त्यामुळे आपल्याला तो इतिहास शिकला पाहिजे, की काही गोष्टी कुठे चुकतोय आपण ना, ते महाराजांच्या इतिहासावरून कळलं पाहिजे. महाराजांनी कसं ठरवलं आपल्याला, की पुढे काय ध्येय साध्य करायचे ते तरुण मुलांना कळलं नाही. "सो चुवे खाके बिलारी चली तबके." याचा अर्थ असा आहे, की आता औरंगजेब तू फक्त जपायची माळ घेतोस, डोळे मिटून बसतोस आणि दाखवतोस, की मी खूप डायरेक्ट आहे. खूप सात्विक आहे. तसं काही नाही. तर मोठ्या दारा शिकवायला तू पकडलास. थोडासा तू मोठ्या आपल्या भावंडांना तू ठार केलंस आणि तू गादीवरती बसलास. तुझी अवस्था अशी आहे ना, की 100 उंदीर खाल्ल्यानंतर मांजर म्हणते, "मी आता चालले काशीला." शिवाजी महाराजांकडे भिकारी राहणं कधीही चांगलं. कारण शिवाजी महाराज भिकाऱ्यांनाच इतकं देतो, की राजा होण्याची गरजच नाही आणि दुसरीकडे राजा व्हायची गरजच नाही. कारण मी भिकारी राहूनच राजापेक्षा जास्त कमवतो, का दुसरीकडे राहू? असं महाराजांचं धर्माबाबतचा दृष्टिकोन पण या विषयावर थोडस बोलू आता. तर महाराजांचा नेमका धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? आता हा प्रश्न विचारायचा का असा याच्याने विचारायचा आहे तुम्हाला, की आज महाराज कोणाचे हा खूप मोठा प्रश्न पडलाय. जसं सुरुवातीला तुम्ही बोलले तसंच. त्यामुळेच मी हा प्रश्न विचारतो, की नेमकं महाराजांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? भगवा असेल तर कमीत कमी ते एक आपल्या हिंदूंचं एक ध्वज आहे. तर किमान याच्यामध्ये तरी एकमत असलं पाहिजे. तर लोकांचं अहो एवढंच काय, तो कविभूषण 1674 मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी येतो आणि तो शिवाजी महाराजांसमोर काव्य करतो. ते काव्य मी तुम्हाला दाखवतो. ते काव्य जर तुम्हाला कळलं तर त्यावरनं ठरवा, की शिवाजी महाराज हिंदू धर्माचे एक कट्टर आणि होते, की शिवाजी महाराज सेक्युलर असे तुम्ही मानतात, की सर्व धर्मांना घेऊन चालणारे होते. तर तो कविभूषण शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये आला आणि तो शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य म्हटलंय, की "काशी हो की काला जाती मथुरा की मशिद भई, शिवाजी न होते तो सुन्नत होती सगळी." शिवाजी कधी आपल्याला कट्टर राहावं लागतं. कारण आपला धर्म जर टिकवायचा असेल, तर आपल्याला काही दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष नाहीये. हां, आणि इथे मला एक सांगायचं आहे, की महाराजांनी जरी मुस्लिमांच्या धर्माबद्दल काही द्वेष केलेला नाही, ते औरंगजेबाला पत्र पाठवतायत, की सनातनी धर्म आणि मुस्लिम, इस्लाम हा एकाच झाडाच्या फांद्या आहेत. आमच्याकडे आता बघा ना 14 एप्रिल, 19 फेब्रुवारी वाटून घेतले असेल. आमच्याकडे वाटून घेतले. 19 फेब्रुवारीला सर्व भगवमय आहे. 14 एप्रिलला सर्व निळं वातावरण. गुलालाचा रंग बदलतो. बाकी काही नाही. आम्हाला दोघी ट्राय डेच ठेवावं लागतो 2 वेळेस. दारू बंद करावं लागतं. सरकारला ते नियोजन करावं लागतं. नाचणारी तीच असतात. तू माझ्या जयंतीमध्ये नाचायचं, तू माझ्या जयंतीत नाचायचं. तू 14 एप्रिलला आमच्या जयंतीमध्ये नाचायचं, मी तुमच्या जयंतीमध्ये नाचायचं. हे शिवाजी महाराजांचं राजकारण बघा कसं आहे. औरंगजेबाच्या दरबारातून औरंगजेबाला शिवाय देऊन शिवाजी महाराज येत आहेत आणि त्याला पत्र लिहितात जाताना, की तुम्हाला न सांगता आलं म्हणून क्षमस्व, आता तुमचा तह राखून ठेवतो. आणि 4 वर्ष नुसतं औरंगजेबाला रद्द करू दिले. आणि ते 4 वर्षामध्ये महाराजांनी सर्व काय अनालिसिस केले आपलं. माझं काय चुकतंय? शत्रू आला इकडे, माझ्याकडचे 23 किल्ले शत्रूला दिलेत. आता 12-13 किल्ले शिल्लक आहेत. आता इथून पुढे स्वराज्य कसं स्थापन करायचं? म्हणजे जितकं सुरुवात केली ते आता पूर्ण शिल्लक. नमस्कार, मी तुमचा सौरभ आणि तुम्ही आज जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. आजपर्यंत आपण विविध विषयांवर आपण पॉडकास्ट इथे केलेले आहेत. तर आज आपण आपले सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज इथं आपण आपल्या व्यासपीठावर जमलेलो आहोत. तर आपल्यासोबत आज आहेत श्री अजय धुमाळ सर. तर आपण आज त्यांच्याकडूनच त्यांची हे करून म्हणजे ओळख करून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुमची ओळख करून द्या आमच्या प्रेक्षकांना. माझं नाव अजय विठ्ठल धुमाळ. मी ब्रह्मा व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक येथे मी असिस्टंट प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक या पदावरती काम करतो. माझं इंजिनिअरिंग मेकॅनिकलमध्ये झालेलं आहे, NDMEP कॉलेज नाशिकमधून. त्यानंतर ME हे कोपरगाव कॉलेजमधून झालं आहे. नंतर सिव्हिल डिप्लोमा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे कोर्ससुद्धा मी त्यानंतर केले पाठोपाठ. सर, मी तुम्हाला एक गोष्ट विचारते, तुम्ही इंजिनिअरिंग हो. याच्याकडनं आहेत, म्हणजे तुमची शिक्षणाची बाजू इंजिनिअरिंग, तर तुम्ही इतिहासाकडे कसे वळलात? म्हणजे याची सुरुवात कशी झाली? हां, हां. आता इंजिनिअरिंगमध्ये असल्यामुळे कधी ह्या इतिहासाचा, कधी भाषा किंवा मराठी भाषा याबाबत माणूस पडत नाही सहसा किंवा त्याच्यामध्ये तो जात नाही. पण माझ्या बाबतीत असं काही घडलं, की म्हणजे माझा मोठा भाऊ हा मराठा विद्याप्रसारला, तो आर्टचा विद्यार्थी. तो नाशिकमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले, अविनाश धर्माधिकारी
राम शेवाळकर यांची मोठमोठी व्याख्यानं व्हायची. कालिदास कला मंदिरमध्ये असेल, परशुराम सायकडकरमध्ये असेल. तर तिथे तो कार्यक्रमाला आवर्जून जायचा. मलाही कधीतरी घेऊन जायचा. मग तिथे गेल्यानंतर त्यांची ती व्याख्यानं ऐकल्यानंतर मला कुठेतरी वाटलं, की अरे ही कमाल ताकदीची माणसं आहेत आणि प्राध्यापकच आहे ती. पण बोलतात ही यांचं ज्ञान एवढं मोठं कुठून आलं, कसं आलं, काय ती कुतूहलता होती. मग नंतर पूर्वीच्या काळामध्ये सीडी उपलब्ध असायची. आज पेन ड्राईव्हमध्ये आपल्याला डाटा मिळतो किंवा मोबाईलमध्ये मिळतो. पण सीडी असायची किंवा कॅसेट्स असायच्या. ते भाऊ आणायचा आणि ते मला द्यायचा. मग ती सीडी लावली, कॅसेट लावली, की मी त्यांची रात्री झोपताना ते ऐकायचो. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं, अविनाश धर्मारी अविनाश धर्माधिकारी असतील किंवा मग राम शेवाळकर असतील किंवा मग काही पुस्तकं माझ्या वाचण्यात आले. त्यानंतर कळलं, की याच्यामध्ये सर्वात मोठा जर अभ्यास असेल ना, तर शिवाजी महाराजांचा आहे. खूप व्यापक अभ्यास आहे. आणि इंजिनिअरिंगच्या मुलांनी तर तो करावाच. कारण इंजिनिअरिंगच्या मुलांना मुळात विज्ञानाची दृष्टी असते. आणि विज्ञानाच्या दृष्टीतून जर शिवाजी महाराजांना बघितलं आपण, तर ते शिवाजी महाराज एक वेगळंच रसायन आपल्याला कळतं. त्यामुळे आपण इतर बाकीच्या बाबी सांभाळण्यापेक्षा शिवाजी महाराजांना ज्यांचे इंजिनिअरिंग झाले किंवा टेक्निकल सायन्स बॅकग्राऊंडचे असतील, त्यांनी जर अभ्यास केला, तर ते शिवाजी महाराज एका वेगळ्या पार्श्वभूमीतून समजायला सुरुवात होते. तुम्ही विज्ञानाच्या नजरेतून तुम्ही महाराजांकडे हो, बघितलं. हो. सर आपण आता विषयावर येऊ. तर सर शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दल अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? आपलं शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे ना, की महाराष्ट्रात त्याच्यावरती वादच होतो. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून वाद आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म 1627 ला झाला, की 1630 ला झाला. शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली? महात्मा फुलेंनी शोधली, की लोकमान्य टिळकांनी शोधली? मग त्यांना क्रेडिट कोणाला द्यायचं? बहुजन समाजाला द्यायचं, की ब्राह्मण समाजाला द्यायचं, की अजून कोणी त्यामागे शिवाजी महाराजांचा पाठपुरावा करत असेल त्या समाजाला द्यायचं? त्यानंतर शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला ही अलीकडच्या काळामध्ये शेवटी आम्ही सर्व लोकांनी ठरवलं, की आता ही 19 फेब्रुवारी साजरी करा. त्याआधी तिथीप्रमाणे जयंती साजरी व्हायची. काही जण परंपरेप्रमाणे साजरी करतात. म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करावी, परंपरेप्रमाणे साजरी करावी किंवा तारखेप्रमाणे साजरी करू. याबाबत आपल्याकडे वाद आहे. फाल्गुन वद्य तृतीया ही इतिहासामध्ये कागदपत्रांमध्ये दिसते, की ही एक कॉमन आहे, की त्याच्यानुसार 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो. पण मग त्याच्यात वादाचा विषय असा आहे, की प्रख्यात्रे असे म्हणतात, की आपल्या लोकांचं मत विभिन्न आहे, सर्वीकडे वेगळं आहे. पण किमान शिवाजी महाराज जन्माला आले या बाबतीत तरी एक वाक्यता आहे. असं म्हणून ते जरा हास्यास्पद असं केलं. पण इथे खरं आहे, बरोबर. की शिवाजी महाराज जन्माला आले याच्याबद्दल तरी लोकांमध्ये काही संकोच नाही, की हा ते जन्माला आले. त्याच्यावर एकमत आहे बघा. हां. तर मग जे वाद आहेत, आपण म्हणतो की त्यांच्या जन्माबद्दल वाद आहेत, बरोबर? नेमकं आपण त्यांच्या विचारांवर यावं की याच वादांमध्ये गुरफटत राहावं? म्हणजे आता आजचा समाज तर असं वाटतंय की त्यांच्या या वादांवरच गुरफटलेला आहे सगळा समाज. हां, एकदम छान प्रश्न आहे हा. शिवाजी महाराजांचा आहे ना, अभ्यास करायला गेलं ना आपण, की मग प्रत्येकाने शिवाजी महाराजांना वाटून घेतलंय. नितीन बाणगुळे पाटील असतील तर त्यांचा आवाज भारदस्त आहे. त्यांची वक्तृत्व शैली चांगली आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या त्या पद्धतीने सांगतात. त्यानंतर जी काही हिंदुत्ववादी संघटना आहेत, ते हिंदुत्ववादी संघटना शिवाजी महाराजांना त्यांना हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी या पद्धतीनेच सांगतात. त्यानंतर संभाजी ब्रिगेड संघटना असेल, तर ते शिवाजी महाराज एक ब्राह्मण विरोधात आहेत आणि ब्राह्मणांचं आणि शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं कधी पटलं नाही. ते ह्याच बाबीला चालून ते शिवाजी महाराजांबद्दल सांगतात. मग शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड संघटना, ते शिवाजी महाराज मुस्लिमांचे किती जवळचे होते, मुस्लिमांशिवाय स्वराज्य स्थापन झालं नसतं, असं सांगतात. मग आता हे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराजांना रंगवतात, की शिवाजी महाराज मुसलमानांच्या जवळचे, की शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधात. शिवाजी महाराज हे ब्राह्मणांच्या जवळचे की ब्राह्मणांच्या विरोधात. म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही वाद करतो शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात आणि खरे विचार शिवाजी महाराजांचे आम्ही समजूनच घेत नाही. तर ते आम्हाला ते कळलं पाहिजे, की आता काही वाद तर इतके क्षुल्लक आहेत, की शिवाजी महाराज आजपर्यंत आमच्याकडे वाद काय आहेत, की शिवाजी महाराज आग्र्यावरनं कसे सुटले? हा वादाचा विषय असू शकतो का? पण आग्र्यावरनं शिवाजी महाराज कसं सुटले याबाबत वाद होतो ना, अजूनपर्यंत आम्ही संशोधनच करतो. विश्वास पाटलांनी अलीकडेच सांगितले, की ते पेटाऱ्यांमधून न जाता ते पेटारे उचलून गेलेत की काय, असं त्यांची एक वाक्यता आहे. काही जण म्हणतात की मिठाईच्या पेटाऱ्यांमधून गेले. पण मग याबाबत एवढी चर्चा करण्यापेक्षा शिवाजी महाराज आग्र्याला गेले, औरंगजेबाच्या दरबारात ते दाखल झाले, तिथे त्यांना अटक झाली, तिथून औरंगजेबाच्या हातातून चुरी देऊन ते बाहेर आले. एवढा विषय इथं संपवण्याची गरज होती. एवढा काय वाद करण्याची गरज नव्हती. पण आम्हाला फक्त वाद करायचा आहे. शिवाजी महाराज कोणाच्या जवळचे, कोणाच्या काय, प्रत्येक जातीपातीमध्ये आम्ही शिवाजी महाराजांना वाटून. तर ह्या गोष्टींमुळे मला कुसुमाग्रजांची एक कविता आहे. ती कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलं, की
सर्व पुतळे जे आहेत ना, ती एका ठिकाणी आली आणि ती रडायला लागली. ती कविता आता त्याचा अर्थ काय तो मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये महात्मा गांधींचा पुतळा होता, लोकमान्य टिळकांचा होता, महात्मा फुलेंचा होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता आणि शिवाजी महाराज होता. त्याच्यात फक्त महात्मा गांधीजींचा पुतळा रडत नव्हता, बाकीचे सर्व पुतळे रडत होते. त्यात शिवाजी महाराजांचा पुतळा रडत होता. ते सांगत होते, की मी राहिलो फक्त मराठ्यांचा. कारण मराठा लोकच मला मानतात. बाकीच्या शिवाजी महाराज मराठा जातीत जन्मले म्हणून ते मराठ्यांचे असं समजूतच झाली. लोकमान्य टिळक रडायला लागले. ते म्हणाले, मी राहिलो फक्त ब्राह्मणांचा. ब्राह्मण लोक मला मानतात. बाकीचं कोणी समाज लवकर मला मारायला तयार नाही, स्वीकारायला तयार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी राहिलो फक्त नवबौद्धांचा. बाकीच्या समाजामध्ये त्यांना वाटतं, की मी फक्त माझ्याच जातीसाठी लढलो, त्यामुळे बाकीच्या जातींना माझ्याबद्दल काय असा रस घेण्यासारखं वाटत नाही. त्यानंतर महात्मा फुले म्हणाले, मी राहिलो माळी समाजाचा. मग प्रत्येक समाजाने आपापला महापुरुष वाटून घेतला. तेव्हा गांधीजी काही रडत नव्हते, पण ते म्हणाले, तुमचं तरी बरं आहे, की तुमच्याकडे तुम्ही रडतात, की एक-एक समाजाने वाटून घेतलं. पण मला रडू येत नाही. माझी अवस्था इतकी बिकट आहे, की मला कुठल्या तुमच्या तरी मागे एक जात, समाज आहेत, पण माझ्या मागे कोणीच नाहीत. मी फक्त नोटेवरती राहिलो आणि मी सरकारी कचेऱ्यांच्या भिंतींमध्ये राहिलो. त्या फोटोमध्ये मला दिसतं फक्त, की मी आहे, माझं अस्तित्व. बाकी माझी ओळख कुठे राहिलीच नाही. मग एवढं महापुरुषांना वाटून घेतल्यानंतर आमचा जो इतिहास आहे, तो आम्ही कसा सांगणार लोकांना? इतिहास सांगायचा असेल, तर ती व्यापक दृष्टी कधी येणार? वाद, जात, पात, धर्म याच्यामध्ये जाणार तर खरा इतिहासच आम्हाला समजू शकत नाही. बरोबर. त्याच्या पलीकडे शिवाजी महाराजांना शोधण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने मी अभ्यासाला सुरुवात केली आणि अजून बराचसा अभ्यास माझा बाकी आहे. पण आता किमान सुरुवात केली आहे आणि ती सुरुवात आता झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अखंडपणे शेवटपर्यंत काम करणार. सर, एक श्रोता म्हणून, एक सामान्य श्रोता म्हणून आम्ही या मतभेदांकडे कसं बघितलं पाहिजे? आता एक आपण शिवाजी महाराजांचं आपण जर एक सामान्य श्रोता आहात, तर शिवाजी महाराज अतिशयोक्तीपूर्ण बघितलं नाही पाहिजे. शिवाजी महाराजांना जे देवाचं स्वरूप देतात, की शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न होती आणि त्या भवानी माता प्रसन्न झाल्यानंतरच शिवाजी महाराजांनी पूर्ण काय कार्य केलं. रामदास स्वामींसारखे गुरु होते, संत तुकारामांसारखे गुरु होते. मग आध्यात्मिक एवढी त्यांच्याकडे शक्ती होती, की ते जरा काहीतरी शिवाचाच अवतार होते असं समजून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, तर तो दृष्टिकोन चुकीचा आहे. शिवाजी महाराज एक सामान्य, आपल्यासारखे सामान्य, पण सामान्यातूनही अतिसामान्यांचा प्रवास करणारा एक राजा होता. एक आदर्श राजा होता, एक जाणता राजा होता. शिवाजी महाराजांना किती उपमा द्यावी? आम्ही वाद करतो रामदास स्वामींवरती आणि शिवाजी महाराजांवरती, की रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते? यासारखा वाईट प्रकार हा जगाच्या पाठीवर कुठेच नसेल. रामदास स्वामी आध्यात्मिक मार्गाने स्वराज्याचा अभ्यास करत होते आणि आध्यात्मिक मार्गाने ते आपल्याला स्वराज्य प्राप्त झालं पाहिजे. इथपर्यंत ती बाब थांबू शकत होते आणि शिवाजी महाराज आपल्याला स्वराज्याकडे नेऊन एक आध्यात्मिक मार्ग देत होते. दोघांचा प्रवास भिन्न असला तरी शेवटी त्यांचं अंतिम सत्य एकच होतं, एकच ध्येय होतं. एकच होतं. ध्येय एकच होतं. पण तिथे आम्ही वाद केला, की रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते. काय त्याच्यात वाद करण्याची काही गरज नव्हती. पण आमच्याकडे आम्ही परत वाद करायला त्याच्यात शिवाजी महाराजांचे गुरु बाबा याकूब आहेत, जातीने मुसलमान आहेत. तिथे आपण काही आक्षेप घेतला नाही कधी, की ते आहेत म्हणून की नाहीत म्हणून, पण ते आपण मानलेत, की आणि आहेत इतिहासामध्ये कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे. आणि कागदपत्रामध्ये हे उपलब्ध आहेत, की रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचं प्रत्यक्षात भेट झाली की नाही, संवाद झाला की नाही. पण रामदास स्वामींना शिवाजी महाराजांना बोलण्याचा अधिकार होता. शिवाजी महाराज जेव्हा शाहिस्तेखानाच्या स्वारीवरती गेले, तेव्हा लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा राहायला पाहिजेत. आणि जेव्हा अफजल खान आला, तेव्हा त्यांनी पत्र लिहिले, विजापूरचा सरदार निघाला. म्हणजे शिवाजी महाराजांशी त्यांचे पत्रव्यवहार होत होते आणि शिवाजी महाराजांशी चर्चा होत होती. पण आम्ही त्याच्यात वाद करत बसलो. मग हे जर असा वाद होत असेल, तर आम्ही शिवाजी महाराजांना समजणार कधी? ह्या वादांच्या पलीकडे आम्ही शिवाजी महाराजांना समजलो पाहिजे. आम्ही शिवाजी महाराजांचा अभ्यास केला पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार आम्ही समजले पाहिजेत. विदेशातले लोक ते जपतात, त्यांची संस्कृती, त्यांचा अभ्यास करतात. तिथे जात-पात, धर्म आणि कोण महापुरुष आहे, तो कुठल्या याच्यात अटकलाय, कुठल्या धर्मामध्ये अटकलाय, कुठल्या समाजामध्ये अटकलाय. तसं न बघता जर व्यापक अभ्यास केला, तर शिवाजी महाराजांचा एक वेगळा इतिहास आपल्याला मिळेल, तो मांडता येईल. आता याच्यात शोकांतिका अशी आहेत, की शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना आपण इथे अपुरे. शिवाजी महाराजांकडे अभ्यास किती झालाय? आपण जर विचार केला जातो, की महाराष्ट्रामध्ये किती जणांना शिवाजी महाराज कळले? तर शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी जर तुम्ही बघितलं, तर बाबासाहेब पुरंदरे होऊन गेलेत. बोटावर मोजणे इतके लोक हो. सापडतील आपल्याला. त्यानंतर वासी बेंद्रेत, त्यांनी शास्त्रीय पद्धतीने शिवाजी महाराजांचा अभ्यास केला. कमल गोखलेत, त्यांनी पीएचडीच्या थिसिसमध्ये संभाजी महाराजांचा अभ्यास केलाय. किंवा शिवाजी महाराजांकडे रणजित देसाई यांनी, कितीतरी लेखक आहेत, कितीतरी माणसं आहेत मोठी-मोठी इतिहासातली, वि. वा. राजवाडे आहेत, निनाद बेडेकर आहेत, शेजवळकर आहेत, दत्त वामन पोद्दार आहेत. या लोकांनी सर्वांनी शिवाजी महाराजांनी इतिहासामध्ये चांगला अभ्यास केलेला आहे. पण त्या पलीकडे ते लोक म्हणतात, की आम्ही शिवाजी महाराजांचा अभ्यास खूप कमी करू शकलो.
आम्ही इतिहासाचे 3 प्रकारे मांडणी केली पाहिजे. कालचे, आजचे आणि उद्याचे. कालचा जो इतिहास होता आमच्याकडे, ते साधन सामुग्री अपुरी होते आमच्याकडे. ती आम्हाला मिळाली नाही. बरं. आजचा इतिहास आहे तो इंटरनेटमध्ये किंवा आपल्याला बरीचशी साधनं उपलब्ध आहेत म्हणून. पण उद्याचा इतिहास आमचा अतिभव्य असणार. विदेशामधले लोक संस्कृती जपतात कशी, तर विदेशामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे मोठं, आता जाणता राजामध्ये आपण बघतो की एक फिरतं व्यासपीठ असतं. बरोबर. तर त्या फिरत्या व्यासपीठामध्ये तुम्हाला घोडे दिसतात, हत्ती दिसतात आणि मग त्यात शिवाजी महाराज दिसतात आणि शिवाजी महाराजांनंतर ते सर्व आम्ही गोष्टी पाहतो. सैन्य दिसतं तिथे. पण ही संकल्पना बाबासाहेब पुरंदरेंना कुठे भेटली? तर इंग्लंडमध्ये त्यांच्या लोक जी आहेत त्यांच्यातली त्यांनी ट्रॅफलगडची लढाई जी होती, ट्रॅफलगड बॅटल जी प्रसिद्ध आहे, फ्रान्सची आणि ब्रिटिशांची, ते युद्ध झालेत. तर त्या युद्धाचं ती परिस्थिती त्यांनी निर्माण केली एका म्युझियममध्ये. तिथे तोफेचे गोळे बरोबर असे, जर माणूस बघायला गेला तर तोफेचे गोळे आपल्या अंगावरच पडतात की काय असं वाटतं. तिथे भांडी वाजवली जातात. तिथे तोफांचा आवाज काढला जातो. ते फिरतं रंगमंच असले की तुम्हाला असं वाटतं तुम्ही युद्धातच उभे आहेत. त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी जी तोफ वापरली ती तिथे तोफ वापरली जाते. त्या काळामध्ये जे तलवारी वापरल्या जातात किंवा ते युद्ध झालेत बंदुकीच्या गोळ्या वगैरे, तसंच तसं प्रसंग समोर उभा केला जातो आणि लोक जाऊन बघतात. वास्तविकता अमेरिकेला आणि ब्रिटनला फारसा इतिहास नाहीये. बरं. पण त्यांचा जो इतिहास आहे ना, त्यांनी इतिहास उत्कृष्ट पद्धतीने मांडलाय. आणि तो जपून उत्कृष्ट ठेवलंय. मांडल्यानंतर आपल्याला वाटतं की यांनी इतिहास किती जपलाय. आणि आपल्याकडचे लोक काय करतात, शिवाजी महाराजांकडे कुठे अभ्यास करतोय आम्ही, का जाणता राजा बाबासाहेब पुरंदरेंनी ते दाखवलं त्याच्यात. शिवाजी महाराजांचा आम्ही आधी अभ्यास कुठे केलाय? संभाजी महाराजांवर किती नाटक आहेत, शिवाजी महाराजांवर किती नाटक आहेत, किती चित्रपट आहेत. बॉलिवूडमध्ये एखादा शिवाजी महाराजांचा अजूनपर्यंत चित्रपट नाही. बरोबर. जोधा अकबर सारखे मोठे मोठे, अकबर द ग्रेट आपण असं म्हणतो, त्यांच्यावरती बरेचसे मोठे आहेत. मोगले आझम किती मोठमोठे आहेत. शिवाजी महाराजांवर आम्ही का भव्य दिव्य चित्रपट तयार करू शकतो? 300 कोटी 400 कोटी खर्च करू का? ही शोकांतिका ते आहे सर. राष्ट्रीय आमच्या अस्मिता आहेत. ते उद्याचे वारसदार आम्ही घडवणार असू तर शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला कळला पाहिजे. त्या मुलांना आम्ही दाखवून दिलं पाहिजे की हा तुम्हाला जर उद्या जर इतिहासामध्ये तुम्हाला भव्य दिव्य जर करायचा असेल तर हा तो राजा, याला तुम्ही अनुकरण करा, म्हणजे तुम्हाला कळेल त्यांच्यामध्ये त्यांनी काही चुका केल्यात ते तुमच्याकडून होऊ नयेत. आता तसंच महाराजांकडून आयुष्यात कधी चुकी झाली नाहीत. काही क्वचित चुका असतील तर पण आम्हाला कळलं पाहिजे की त्या चुका, आता जर फार तर फार काय आग्र्याला जाणं शिवाजी महाराज ही एक चूक होती. कारण औरंगजेबाच्या दरबारात जातो किती मोठा प्रसंग होता. मग ती परिस्थिती पण तशी तयार हो. झालेली सर. त्यांना तो तर निर्णय मग घ्यावा लागला तेव्हा पण मग तसं. ते महाराजांना पेललं. आपल्यासारख्या बरं, सामान्य लोकांना आपल्यासारख्या पेललं नाही. सामान्य त्यामुळे लोकांना नाही. आपल्याला तो इतिहास शिकला पाहिजे की काही गोष्टी कुठे चुकतोय आपण ना, ते महाराजांच्या इतिहासावरून कळलं पाहिजे. महाराजांनी कसं ठरवलं आपल्याला की पुढे काय ध्येय साध्य करायचे ते तरुण मुलांना कळलं पाहिजे. आम्ही उगाचच भव्य दिव्य चित्रपट दाखवले दुसरेत आणि आम्ही जर केलं तर पुस्तकं नाहीयेत आमच्याकडे फारशी. आमच्याकडे कागदपत्र उपलब्ध ते दिसतायत आम्हाला. राजस्थानमध्ये, बिकानेरमध्ये लाखोनी पत्र आहेत. तर त्याला आजपर्यंत कोणी स्पर्श केलेला नाही. आमच्याकडे भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये लाखोनी पत्र आहेत. अजूनपर्यंत कोणी स्पर्श केलेला नाही. त्याच्यानंतर पोर्तुगीजमध्ये त्यांची जुन्या भाषेतली पत्र आहेत. डचांची आहेत. हॉलंडमध्ये पत्र आहेत खूप मोठी शिवाजी महाराजांची. अशी करोडो पत्र जर जमा केलीत ना, त्या पत्रामध्ये दिसतंय शिवाजी महाराज, संभाजी महाराज. उद्याचा इतिहास आपल्याला तिथून कळेल. पण ते कागदपत्र कोणी वाचतच नाही. ह्या बरोबर. लोकांनी सांगितलं आम्ही 1% अभ्यास केला, जुन्या इतिहासकारांनी सांगितलं. तो पुढचा 99% अभ्यास कोण करणार? उद्या जर आपल्याला जर जे जागतिक नॅशनल इंटरनॅशनल एरियावरती जर आपल्याला शिवाजी महाराजांना पोहोचवायचं असेल, तर आपल्याला ती पुस्तकं तयार निर्माण केली पाहिजेत. आपल्याला तरुण पिढी तिथे पाठवली पाहिजेत. इतिहास संशोधक मंडळामध्ये कोणी जात नाहीत. आपल्याकडे इंजिनिअरिंगला जातात मुलं, मेडिकलला, IITला जातात. पण कोणी शिवाजी महाराजांचा अभ्यास म्हटला की इतिहासाचा अभ्यास म्हटला की नाही म्हणत. कारण ते आम्हाला सरकारकडून काही ग्रँट मिळत नाहीत, सरकारकडून काही प्रोत्साहन मिळत नाहीत. आणि प्रोत्साहन जरी मिळालं थातूर-मातूर तर आमच्याकडे मुलं तयार होत नाहीत. कारण मला बरोबर पुढे आहे. भविष्यामध्ये काय करता येईल? बरोबर. त्यामुळे ही जर मुलं जर निर्माण झालीत आणि ही जर सरकारची जर जबाबदारी वाढली तर उद्या एक नॅशनल कॅरेक्टर घडवणारं इंटरनॅशनल एरियामध्ये आम्ही शिवाजी महाराजांना पोहोचू शकतो आणि मग आम्ही एक भव्य दिव्य इतिहास शिवाजी महाराजांचा दाखवू शकतो. एक प्रश्न विचारतो सर. तुम्ही आत्ता म्हटले की जे जुने इतिहासकार आहेत, हं. जसे बाबासाहेब पुरंदरे वगैरे सगळे. तर यांचं पण म्हणणं होतं की आम्ही 100% पैकी 1% अभ्यास करू शकलो, 99% बाकी आहे बुवा असं. हं. तर हा 99% जो अभ्यास आहे, याच्यामध्ये आजच्या तरुणाची कितपत जबाबदारी आहे की त्या 99% मध्ये या तरुणाचं योगदान असलं पाहिजे? त्याची जबाबदारी म्हटली तर त्याचं वाचन ते झालं पाहिजे. आता आमची जे तरुण पिढी आहे, ते चंगळवादी आहे. चित्रपटगृहात जाणं, हातामध्ये मोबाईल घेणं, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या दुनियेमध्ये आम्ही रील्स पाहण्यामध्ये आम्ही बराच वेळ घालवतो. आम्ही पुस्तकं वाचणार कशी? ती बरोबर. पुस्तकं वाचली पाहिजेत. ती पुस्तकं आम्ही समजून घेतली पाहिजेत. त्याला रेफरन्सेस काय काय आहेत ते बघितलं पाहिजे. आता साधं म्हणायला गेलं ना, आमची तरुण पिढी आजकाल रॅपच्या दुनियेमध्ये राहते. म्हणजे हनी सिंग असेल किंवा बादशाह असेल किंवा
MT वरती असलेलं रॅप बद्दलचं जे बॅटल चालू असतं, दोन मोठी मोठी लोक येतात आणि मग ते म्हणतात किंवा आम्ही ते म्हणतो की आम्ही त्यांची जी शब्दरचना आणि त्यांची हनी सिंग ते अति असे पटापट पटापट शब्द बोलायचे, ते गाणं संगीत काय बाजूला राहिलं, तो रॅप. पण शिवाजी महाराजांच्याही काळात रॅप होता. तो रॅप आम्हाला माहित नाही. आता शिवाजी महाराजांच्या वरती बरेच ग्रंथ आहेत. त्याच्यातले 2 काव्य आहेत. एक शिवाबावनी आणि शिवराज भूषण नावाचे ग्रंथ आहेत. ते कविभूषण यांनी लिहिलेत. कानपूरचे आहेत ते. शिवाजी महाराजांच्या रायगडावरती ते आलेत आणि शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी काव्य संग्रह केलेत. 56 काव्य केलेत त्यांनी. त्यांनी आणि प्रत्येक काव्याचा अर्थ तो अतिशय लयबद्ध केलाय. त्यांनी व्याकरणाचा अभ्यास आहे, त्यांचा इतिहासाचा अभ्यास आहे, आपल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास आहे. तर तो अभ्यास इतका व्यापक आहे ना, तर तुम्हाला कविभूषणाबद्दल तुम्हाला मी जर सांगितलं तर याच्यावरती आपल्याला वेगळा 1 तास निर्माण होईल, की 1 तास आपल्याला घालवावा लागेल बरोबर कविभूषणावर आहे. चर्चा करायला. मग त्याच्याबद्दल छोटीशी अ, अशी घटना म्हणजे प्रसंग आहेत ते. आता इतिहासामध्ये आपल्याला माहित नाही त्या घटना खरंच घडल्यात की नाही, पण इतिहासामध्ये काही दाखले मिळतात की अशा-अशा प्रकारे घडलं. हा कविभूषण जो होता तो औरंगजेबाच्या दरबारामध्ये काम करायचा. काम तो करायचं. काव्य करायचा औरंगजेबावरती. आणि औरंगजेब असायचा तो आपल्या दरबारामध्ये काही मुघलांकडे ती रीतच होती, की आपल्याकडे दरबारामध्ये मोठी-मोठी कविता करणारे माणसं ठेवायचे. आणि ते काव्य करायचे. तू बादशाह तू असा, तू सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, ताऱ्यांप्रमाणे. स्तुतीपर आणि मग ते स्वतःची स्तुती करून घ्यायची. हां. मग ते राजाला बरं वाटायचं, ते त्याला अमाप पैसा द्यायचे, बरोबर. संपत्ती द्यायची. मग तो कविभूषण होता ना, त्याला ते पटत नव्हतं तो. कारण राष्ट्राभिमान त्याच्यात होता, की हा औरंगजेब आलाय, त्याने स्वतःच्या भावंडांना मारलंय, स्वतःच्या बापाला मारलंय, स्वतःच्या मुलांना, मुलींना मारलंय. जवळ-जवळ 28-29 नातेवाईक त्याने संशयाने मारले. तर कितीतरी असे नातेवाईक आहेत त्यांनी हत्तीच्या पायी तुडवून तो गादीवरती बसलाय. त्याचं कौतुक करतोय ते आपल्यालाही पटत नाही. पैशासाठी किती लाचार हो. बरोबर. पण त्यांनी त्या काळामध्ये शिवाजी महाराज आग्र्यावरनं सुटले हा प्रसंग त्याच्याच समोर घडला होता. कारण तो तिथे औरंगजेबाच्या दरबारात असताना शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातात तुरी देऊन निघून गेले. त्यामुळे तो इतका काही प्रभावित झाला, की त्याला असं वाटायचं की शिवाजी महाराजांवरती मला काव्य केलं पाहिजे. माझा खरा जन्म जर सार्थक होईल तर त्यांचंच काव्य केलं. इथे याच्यावरती काव्य. पण एकदा औरंगजेबाला लहर आली असं म्हणतात. औरंगजेबाने दरबारामध्ये बोलवलं आणि प्रत्येकाला सांगितलं, की सर्वजण माझी स्तुती करतात. मग कोणी आहे का, की माझ्याबद्दल वाईट गोष्टी सांगू शकेल? आता कविभूषण याच प्रसंगाची वाट पाहत वाट होता, बघत होते. की हा म्हणतोय, की काही माझे वाईट गुण असेल तर. मग तो म्हटला, की मी बोलेल. तुझे प्रसंग जे आहेत ते, जे प्रसंग आहेत ते मी बोलेन. पण मग ते बोलल्यानंतर मग आता शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये त्याला काव्य करण्यापूर्वी तो औरंगजेबाच्या दरबारामध्ये काव्य करत होता. एक तो शिवाजी महाराजांची खरी स्तुती करायचा. कारण शिवाजी महाराज त्याला मानाला भावले होते. पण औरंगजेब काय भावला नव्हता. भावना. आणि औरंगजेबाने तो प्रसंग त्याला दिला, की "मी तुझ्या केसांनाही धक्का लावणार नाहीत, माझे दोष दाखव." कारण त्याचं असं म्हणणं होतं, की "आदमी तो बुराई का पुतला होता." आणि या दरबारामध्ये जर कोणी माझी बुराई केली, तर मी ते सहन करेल. कारण मलाही कळतील माझे दोष काय. बरोबर. आणि त्यांनी कविभूषणाला सांगितलं, की माझ्याबद्दल काव्य कर. आता कविभूषणाने ही संधी सोडली नाही. रजपुतांच्याकडे बघितलं. रजपुतांनी शब्द दिला, की "तुझ्या केसांना धक्का लावून कोणाची हिंमत होत नाही औरंगजेबासमोर बोलायची." पण हा बोलला. आणि मग त्याने औरंगजेबावरती बोलला, की "किबले के ठोर बाबा बादशाह शाहजहान ताको कैद कियो माने मके आग लाई. बड़े भाई दारा को पकड़ के कैद कियो कुरान की झूठी कसम खाई है. सुनो नौरंगजेब ऐतो काम किये ताको बादशाही पाई है." आणि त्याने असं एक वाक्य म्हटलंय, "सो चुवे खाके बिलारी चली तपके." याचा अर्थ असा आहे, की आता औरंगजेब तू फक्त जपायची माळ घेतोस, डोळे मिटून बसतोस आणि दाखवतोस, की मी खूप धार्मिक आहे, खूप सात्विक आहे. तसं काही नाही. तर मोठ्या दारा शिकोवाला तू पकडलंस. थोडं तू मोठ्या आपल्या भावंडांना तू ठार केलंस आणि तू गादीवरती बसलास. तुझी अवस्था अशी आहे ना, की 100 उंदीर खाल्ल्यानंतर मांजर म्हणते, "मी आता चालले काशीला." त्या मांजरेप्रमाणे तू वागतोस. तू कसला राजा आहेस? आणि मग हे बोलल्यानंतर त्याचा भयंकर संताप झाला. आणि त्याने सांगितलं, की "शिपाई यांना पकडा आणि याला आपण ठार करू." पण आता त्याने शब्द दिला होता औरंगजेबाने, की "मी तुझ्या केसांनाही धकलणार नाही." आणि सर्व राजपुतांसमोर जर शब्द खोटा ठरला तर बादशहाचा शब्द खोटा ठरतो. मग तो कविभूषणाला त्याने काही हात लावला नाही. पण कविभूषणाला हे माहित होतं, की याची जर निंदा केली, तर कदाचित मला भविष्यामध्ये हा काही ना काही धोका देईल. म्हणून तो घातपात आहे. दरबारातून तो निघाला आणि रायगडावरती आला. हा मग कविभूषण जो होता, याला मी यांनी ठरवलं, की मग मला जर काव्य करायचं असेल, तर मला शिवाजी महाराजांकडे गेलं पाहिजे. आणि तो जवळ-जवळ 4 ते 5 महिने प्रवास करत-करत रायगडावरती आला. आणि रायगडावरती आलं तर त्याची भेट शिवाजी महाराजांशी झाली. आणि शिवाजी महाराजांची झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याला प्रश्न विचारला, की "तू जे काव्य करतोयस ते माझ्या काही कामाचं आहे का? मला काही उपयोगाचं आहे का ते काम?" तर तो म्हणाला, की "माझ्याकडे असं काव्य आहे ना, ते वीर रसाचं काव्य आहे. ते वीर रसाचं काव्य इतकं असं जोशपूर्ण आहे, त्याचा आवेश इतका मोठा आहे ना, की त्याच्यामध्ये तुमचे जे सैनिक आहे ना, एक-एक सैनिक 1000 सैनिकांसारखा लढेल.
ते तुमच्यासाठीही चांगले आहेत, त्या सैनिकांसाठी चांगले आहे. शत्रूचा तुम्ही पराभव अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात. शत्रू तुमच्या समोर थांबणारच नाहीत. कारण तुम्ही राष्ट्राभिमान घेऊन लढतायत आणि एक-एक माणूस जर लढला, द्वेषाने लढला, तो देशासाठी लढला, राष्ट्रासाठी लढला, तर तो शत्रू समोर त्याला तर टिकावं लागणार नाही. कोणाचाही टिकावं लागणार नाही शत्रूचा त्यांच्यासमोर. तर ते जोशपूर्ण काम मी करू शकतो. राष्ट्रासाठी तेवढं करू शकतो. मग महाराज म्हणाले, "असं काही तुझ्याकडे काव्य असेल तर सांग." तर त्याने पहिलं काव्य, उत्स्फूर्त काव्य त्याने केलं. शिवाजी महाराज म्हणतात, "इंद्रजिबी जंब पर, बादोसा अंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राजे. ओनबरी बाह पर, शंभुरती नाह पर, जो सहस्र बाह पर, राम द्विज राजे. दावा मृग दुंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृग राज है. तेजतम अंश पर, कन्न जिबी कंस पर, तोबलेंच वंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है." महाराज म्हणाले, या काव्याचा अर्थ काय मला जर कळलं तर, कारण ती ब्रजभाषा होती, यादवांची भाषा, ती कानपूरमधली भाषा, ती जुनी भाषा. तर महाराजांनी त्याचा अर्थ समजावला. त्याने सांगितलं, इंद्रजीबी जंब पर, म्हणजे असुरांवरती जसा इंद्र, वादवसा अंब पर, म्हणजे नद्यांवरचं, समुद्रावरची पाण्यावरती ढगाचं पाणी, ढग नेहमी वरतीच असतात. इंद्रजिबी जंब पर, बादवसा अंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राजे. रावणाचा पराभव करण्यासाठी प्रभू रामालाच अवतार घ्यावा लागतो. राम हा नेहमी रावणाच्या वरच असला पाहिजे. रावण सदंब पर, रघुकुल राजे. पवनबरी बाह पर, शंभुरती नाह पर, म्हणजे शंकर जो असेल तो कामदेवाच्या वरच असला पाहिजे. शंभुरती नाह पर, जो सहस्र बाह पर, राम द्विज राजे. सहस्र बाहू धारण केलेला परशुराम हा सैन्यावरती जसा तुटून पडतो, तसा तो परशुराम हा दुष्टांच्या वरच असला पाहिजे. जो सहस्र बाहा पर, राम द्विज राजे. दावा मृग दुंड पर, चीता मृग झुंड पर, चीता हरणांच्या कळपावरती वरच असला पाहिजे, त्याची झेप अतिशय उत्तुंग असली पाहिजे. सिंह जो मतंग पर, ब्लेंच चतुरंग पर, शिवराज्य देखीये. सिंह जो असतो तो हत्तीच्या वरच त्याची झेप असली पाहिजे, सर्वात वर तो राजा आहे सिंह. सिंह जो मतंग पर, ब्लेंच चतुरंग पर, शिवर, तसं ब्लेंचांच्या वर फक्त शिवाजी महाराजच असला पाहिजे, असं तो काव्य करतो. महाराज म्हणले, वाह, काय छान काव्य केलंस तू. हे काव्य म्हणजे प्रत्येक सैन्यासाठी हजारांची लढण्याची ताकद देतंय. हे माझ्यासाठी सुद्धा खूप राष्ट्रप्रेम जागृत करणार. आणि त्यांनी काव्य केलं. त्याचं काव्य नुसतं सामान्य नाही, त्या काव्यामध्ये अलंकार आहेत, उत्प्रेक्ष अलंकार आहेत, उपमा अलंकार आहेत, अतिशयोक्ती अलंकार आहेत, यमक अलंकार आहेत. ही सर्व अलंकाराची त्यांनी गोफण केलेली त्याच्यामध्ये. आणि हे सर्व अलंकार त्यांनी दिल्यामुळे काय होतं की त्या काव्याचा एक रसपूर्ण अर्थ होतो. आमच्या व्याकरणामध्ये आम्हाला मिळत नाही तो. त्या काळामध्ये त्याचा अभ्यास किती मोठा आहे, जुन्या देवांचा अभ्यास केला. त्यांनी शिवाजी महाराजांसाठी करतो. महाराज इतके खुश झाले की त्याला गावं काय, बक्षीस काय, काय काय नाही ते दिलं. तो एक वाक्य म्हणतो की शिवाजी महाराजांकडे भिकारी राहणं कधीही चांगलं, कारण शिवाजी महाराज भिकाऱ्यांनाच इतकं देतो की राजा होण्याची गरजच नाही, आणि दुसरीकडे राजा व्हायची गरजच नाही, कारण मी भिकारी राहूनच राजापेक्षा जास्त कमवतो, का दुसरीकडे राहू, असं तो कुठेतरी वाक्य म्हणतो. आता या तरुण पिढीला आपल्याला काय सांगणार की याच्यामध्ये रॅप हा जो होता तो त्या काळामध्ये त्या होता. काळापासूनच. मग तो रॅप आम्हाला अलीकडच्या काळामध्ये कळत नाहीत. आम्ही हनी सिंगच्या काळामध्ये आंटी पुलिस बुलालेगी, आंटी पुलिस बुलालेगी आम्ही हे म्हणतो. दारू बोटल ह्या गाण्यात करतो. ही चंगळवादी आमचं आयुष्य असेल तर शिवाजी महाराजांचा अभ्यास तरी कसा करणार आणि शिवाजी महाराज समजून तरी करणार. मग ह्या तरुण पिढीसाठी सांगणं आहे माझं की यांनी कमीत कमी ती पुस्तकं वाचली पाहिजेत, वाचली पाहिजे. संस्कृत ते शिकलं पाहिजेत, जुनी मोडी लिपी आम्ही शिकली पाहिजेत. शिवाजी महाराजांचा अभ्यास, आमचा इतिहास, आमची संस्कृती जर आम्हाला कळली तर उद्या आम्ही एक तेजस्वी भव्य दिव्य इतिहास करेल, जो 100% जो इतिहास बाकी आहे तो आम्ही करण्याचा प्रयत्न करू. सर, आपण महाराजांबद्दल खूप म्हणजे खूप डिटेल माहिती दिली आम्हाला याच्यामध्ये. महाराजांचं धर्माबाबतचा दृष्टिकोन, आपण या विषयावर थोडंसं बोलू आता. तर महाराजांचा नेमका धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? आता हा प्रश्न विचारायचा म्हणजे काय असा याच्याने विचारला सर मी तुम्हाला, की आज महाराज कोणाचे हा खूप मोठा प्रश्न पडलाय. जसं सुरुवातीला तुम्ही बोलले तसंच. त्यामुळेच मी हा प्रश्न विचारतो, की नेमकं महाराजांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? महाराजांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नावरती लोक बोलत नाहीत. मी फारसा काही बोलणार नाही त्याच्यावरती, कारण हा गंभीर प्रश्न असल्यामुळे काय आहे की शिवाजी महाराजांचं वलय आहे, त्याला नाव आहे. उद्या उगाच काय भानगडी होतील, काय वाद होईल, त्यापेक्षा आपण एक शास्त्रीय आणि असं एकही असं एक सरळ रेषेमध्ये ते बघायचं. आपल्याला जे पत्रांमधून दिसत आहेत, जे आपल्याला ते बरोबर. इतिहास, समकालीन इतिहासामध्ये दिसतात, तेवढं आपण केलं की आपण बाकीच्यांना ठरवायचं ते की त्यांनी काय शिवाजी महाराजांना कसं कसं वागतात, कसं मानतात, कसं कुठल्या धर्माचे मानतात, त्यांच्या आतमध्ये असलेले विचार काय आहेत, हे सर्व त्यांना ठरवतात. आपण त्या वादात भानगडीत पडायचं.
पण मग आपण निदान किमान लोकांना सरळ मार्ग दाखवला पाहिजे की शिवाजी महाराज नेमके कसे होते, काय होते. धर्माच्या बाबतीत म्हटलं तर शिवाजी महाराजांचा ध्वज हा भगवा होता. म्हणजे भगवा असेल तर कमीत कमी ते एक आपल्या हिंदूंचा एक ध्वज आहे, तर किमान याच्यामध्ये तरी एकमत असलं पाहिजे. नाही तर लोकांचं काय आहे, की उद्या उगत त्याच्यात हिरवा रंग असला असता तर शिवाजी महाराज याचे असं काही बोललं बोललं पाहिजे. तर भगवा रंग आहेत म्हणजे ते शिवाजी महाराज एक आपल्या पूर्वीच्या काळात ते सनातनी प्रथेप्रमाणे चाललेल्या त्या ध्वजाला ते मानत होते. त्यानंतर शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती, अष्टकोनी होते. तर शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण याच्यावरती जर एक वेगळा विषयच होईल. शिवाजी बरोबर. महाराजांवरती एवढा पगडा होता ना श्रीकृष्णाचा, प्रभू रामचंद्रांसारखा पगडा नाहीये एवढा शिवाजी महाराजचा. पण गनिमी कावा जो ज्याला त्याला शासन करावं, काही ठिकाणी खोटं बोलावं लागलं तरी चालेल. जे श्रीकृष्णाने महाभारतामध्ये केलं तसं शिवाजी महाराजांनी केलं, म्हणजे श्रीकृष्णाला बरोबर. जास्त अनुभव. आमच्या भारतामध्ये आहेत ना 2 माणसं मोठी होऊन गेले, एक प्रभू रामचंद्र आणि दुसरे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. एक जो प्रभू रामचंद्र आहे ना, तो अयोध्येपासून अगदी दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत आणि श्रीलंकेपर्यंत आणि उभा भारत व्यापलाय. आणि एक जो श्रीकृष्ण आहे तो अगदी पश्चिमेकडे आमच्याकडे द्वारका पासून तो पुढे बंगालपर्यंत पोहोचलाय. म्हणजे एकाने उभा भारत व्यापलाय तर एकाने आडवा भारत व्यापलाय. म्हणून तर आम्ही म्हटलं की रामकृष्ण हरी आम्ही म्हणतो. म्हणजे आमच्या ते संस्कृतीमध्ये त्यांचं एवढं वलय. पण शिवाजी महाराजांवरती पगडा श्रीकृष्णाचा होता, की कुठे कोणाला नालायक असेल तर त्याला त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे, कारण तो काळ बदललेला होता. बरोबर. मग ही शिवाजी महाराजांची नीती आपण शिकली पाहिजे की प्रत्येक वेळेस. आणि आता तुम्ही म्हणालात की मुद्दा धार्मिकतेचा, तर शिवाजी महाराजांचे गुरु बाबा याकूत होते, ते मुसलमान होते. शिवाजी महाराजांचा पहिला सरनोबत नूरखान बेग हा जातीने मुसलमान होता. शिवाजी महाराजांचा पायदळाचा प्रमुख. शिवाजी महाराजांकडे वकील होता काझी हैदर, तो मुसलमान होता. वेड्यात मराठे वीर दौडले सात, याच्यामध्ये जी 7 मराठी होते ना, जे लढले गतप्राण झाले आपल्या राष्ट्रासाठी, त्याच्यातला एक सिद्धी हिलाल हा मुसलमान होता. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा शिवाजी महाराजांवर मदारी मेहतर होता. आणि मदारी मेहतर होता त्याच्या जर एका सांगण्याने जर औरंगजेबाला कळलं असतं की शिवाजी महाराज कुठल्या दिशेने गेलेत, तर त्याच्या पिढ्यानपिढ्या त्याचा उद्धार झाला असता. पण तो एकाही शब्दाने बोलला नाही शिवाजी महाराज कुठल्या रस्त्याने गेले. तो मुसलमान होता. शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख दौलत खान हा मुसलमान होता. शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले, 10 अंगरक्षकापैकी एक अंगरक्षक सिद्धी इब्राहिम जातीने मुसलमान होता. शिवाजी महाराजांचं 1647-1650 या दरम्यान 1657 पर्यंत एक पठाणांची तुकडी, 600 जणांची पठाणांची तुकडीच शिवाजी महाराजांकडे होती, अशी काही कागदपत्रांमध्ये उल्लेख आहेत, काही दाखले आहेत. मग शिवाजी महाराज मुसलमानांच्या जवळचे आपण असा एक कल धरू शकतो आपण की शिवाजी महाराज सर्वांना मानत होते आणि सर्व मुसलमान त्यांच्याकडे जवळचे होते, असा एक कल धरू शकतो. सर्वांना एकत्रित घेऊन त्यांनी स्वराज्याची हा, बांधणी केलेली हा. आहे असं म्हणता येईल आपल्याला. असा आपला विचार येऊ शकतो. बरोबर. पण मग मी काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये वाचतो ना, किंवा काही लोक आता इतिहास सांगतात ना की शिवाजी महाराजांनी रायगडावरती मशीद बांधली, तर हे खोटं आहे, पूर्णपणे खोटं आहे. शिवाजी महाराजांनी रायगडावरती कुठल्याही प्रकारची मशीद बांधली नाही म्हणजे नाही. शिवाजी महाराजांकडे 1657-58 पर्यंत शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते शहाजीराजांची जहागीरदार जहागिरी जी मिळाली होती ते सांभाळत होते शिवाजी महाराज. बरोबर. म्हणजे मुळात शहाजीराजांकडे ती परकीय सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे मुसलमान काही माणसं होती, ती शिवाजी महाराजांकडे आली आली. आणि ती बरोबर. शिवाजी महाराजांकडे राहिली. म्हणजे 1657 पर्यंत अधिकृत स्वराज्याची घोषणा होईपर्यंत ही माणसं कागदपत्रामध्ये दिसतात. बरोबर. मग तो नूरखान बेग नंतरच्या कागदपत्रामध्ये दिसत नाही. तो काय झालं शिवाजी महाराज, त्याचा वाद झाला की तो सोडून गेला, काय हे माहित नाही. काझी हैदर इतिहासामध्ये सापडतो आपल्याला, पण 1680 मध्ये तो औरंगजेबाला जाऊन मिळतो. मग तो स्वराज्यामध्ये राहिला नाही. बरं, काही मदारी मेहतर बद्दल म्हणतात की शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये इतिहासामध्ये दाखलेत की मदारी मेहतर होता, पण समकालीन इतिहासामध्ये मदारी मेहतर कुठे सापडत नाहीत. मग हे काल्पनिक पात्र टाकलंय की काय असा संशय निर्माण होतो. बरोबर. शिवाजी महाराजांकडे जी माणसं होती 700 पठाणांची तुकडी, पण ती 1657 नंतर रायगडावरती जेव्हा राज्याभिषेक 1674 मग ती माणसं सापडत नाही. मग शिवाजी महाराजांनी ती माणसं कुठे ठेवलीत, काय गेलीत, काय झालं त्याचं काही वर्णन सापडत नाहीये. शिवाजी महाराजांकडे सिद्धी हिलाल होता, तर तो खेळोजी भोसल्यांचा दत्तक घेतलेला मुलगा आहे तो. तो मुसलमान जरी असला तरी गुलाम म्हणून किंवा दत्तक घेण्याची अशी प्रथा महाराष्ट्रामध्ये होती. तर खेळोजी भोसलेंकडे होता तो आणि नंतर तो शिवाजी महाराजांकडे आला आणि शिवाजी महाराजांनी त्याला आपल्याकडे ठेवलं. मग तो जरी धर्माने जरी मुसलमान असला तरी विचाराने तो हिंदू होता. हिंदू. कारण तो महाराजांच्याच कुटुंबामध्ये तो वाढलेला होता, म्हणून त्याची निष्ठा
महाराजांसाठी होते. मग ह्या प्रकारामध्ये मग कधी कधी असं वाटतं की मग शिवाजी महाराज खरंच मुसलमानांच्या जवळचे होते की मुसलमानांच्या लांबचे होते. कागदपत्रामध्ये असे उल्लेख आहेत, तसे उल्लेख आहेत. अहो एवढंच काय, तो कविभूषण 1674 मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी येतो आणि तो शिवाजी महाराजांसमोर काव्य करतो. ते काव्य मी तुम्हाला दाखवतो. ते काव्य जर तुम्हाला कळलं तर त्याचा त्यावरनं ठरवा की शिवाजी महाराज हिंदू धर्माचे एक कट्टर अनुयायी होते की शिवाजी महाराज सेक्युलर असे तुम्ही मानतात की सर्व धर्मांना घेऊन चालणारे होते. तर तो कविभूषण शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये आला आणि तो शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य म्हटलंय की काशी हो की काला जाती मथुरा की मशीद भई शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये तो बोलतोय सर्वांसमोर की काशी याची कला म्हणजे काशीचं सर्व कला निघून गेली असती, मथुराशी मशीद झाली असती आणि शिवाजी नसते तर एव्हाना सर्वांची सुनता झाली असती, असं कविभूषण म्हणतो. म्हणजे त्या इतिहासामध्ये कुठे असे दाखले की शिवाजी महाराज त्याला अडवले की अरे हे काय बोलतोस तू, मी जर मुस्लिमांना सर्वांना एकत्र मानतोय तर तू हे कसं काय म्हणतोस. तसं काही नाहीये, ते कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहेत, ते काव्य आहेत, ते उपलब्ध. मग शिवाजी महाराज मग तुम्ही ठरवायचं की ब्राह्मणांच्या जवळचे होते की मुसलमानांच्या जवळचे होते. या वादामध्ये पडण्यात अर्थ नाही, पण इतिहास बारकाईने अभ्यास केला पाहिजे आपण. शिवाजी महाराजांसारख्या मोठ्या माणसाला ते पेलवत होते ती गोष्ट आपल्यासारख्या सामान्य माणसाला नुसती वाचताना तरी पेलवली गेली पाहिजे की नाही, हा माझा मुद्दा आहे. मग त्यामुळे शिवाजी महाराजांना तुम्ही ठरवायचे की ते मुसलमानांच्या जवळचे. काही ठिकाणी म्हणजे शिवाजी महाराजांचं असं आहे की अजून काही महत्वाची दाखले आहेत शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात की शिवाजी महाराज जर सेक्युलर असते असं आपण म्हणतो, पण मग शिवाजी महाराजांचे सख्खे मेवणे बजाजी निंबाळकर, अफजल खान जेव्हा स्वारीवरती आला महाराष्ट्रामध्ये त्याने बजाजी निंबाळकरला मुसलमान केले. मुसलमान केलं. आणि मुसलमान केल्यानंतर शिवाजी महाराजांना कळलं की आपला मेवणा हा मुसलमान झालाय, तर शिवाजी महाराजांनी त्याला परत हिंदू करून घेतलं. वास्तविक तर शिवाजी महाराजांना सेक्युलर असेल तर काय गरज होती त्याला परत आपल्या धर्मामध्ये घ्यायची. एवढंच काय तर प्रति शिवाजी म्हणून ओळखणारे नेताजी पालकर या औरंगजेबाने त्याला मोहम्मद कुली खान केला. मोहम्मद कुली खान केल्यानंतर वायव्य प्रांतामध्ये सरहदीमध्ये तिकडे पाठवलं त्याला. पण तो 9 वर्षानंतर त्याला थोडंसं वाईट वाटलं आणि शेवटी तो स्वराज्यामध्ये आला. मग महाराजांनी त्याला पटकन घेतलं आणि त्याचं धर्मांतर करून घेतलं, पुन्हा हिंदू करून घेतलं. आणि असे कैक दाखलेत की शिवाजी महाराजांनी आपल्या परत धर्मामध्ये स्वीकृत केलेले. मग शिवाजी महाराजांना जर मुसलमानांचा बद्दल तुम्ही म्हणाल की सेक्युलर होते किंवा त्यांना जर ते मुसलमान झाले तर काय फरक पडतो, पण तसं नाहीये त्यांचं. ती माणसं आपल्या धर्मामध्ये आली पाहिजे, त्यांचा आग्रह होता. मग ह्या आग्रहामध्ये तुम्ही शिवाजी महाराज म्हणतात का मुसलमानांच्या जवळचे की मुसलमानांच्या विरोधात, ते आपण ठरवलं पाहिजे. शेवटी शिवाजी महाराजांचं एक वाक्यच आहे की हिंदवी स्वराज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा. श्रींची इच्छा. असं काही त्यांच्यात दुसऱ्या काही धर्माची अपेक्षा नव्हती. झेंडा जर भगवा असेल आणि जर त्यांची तत्व काही जर आपल्या हिंदू लोकांना पुरस्कृत करायची असेल तर ती मुसलमानांच्या विरोधातली नाहीये किंवा मुसलमानांच्या विरोधातली मुसलमानांच्या जवळची आहेत. असं आग्रह मी काही करत नाही, मी उगाच वादामध्ये पडत नाही. शिवाजी महाराजांचा अभ्यास करा, त्याच्यावरनं तुमचा एक निष्कर्ष काढा आणि त्यावरनं ठरवा की शिवाजी महाराज मुसलमानांच्या जवळचे की मुसलमानांच्या जवळचे. ही दाखले सापडल्यानंतर तर मलाही संभ्रम पडतो की खरंच काय एक निष्कर्ष काढावा होते. मग ते तुमच्या पद्धतीने तुम्ही काढा. महाराजांनी जे धार्मिक स्थळांबद्दलचे नियम पाळले हम्म. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता धार्मिक स्थळं म्हटले तर आपली मंदिरं होती जुनी, आणि धार्मिक स्थळं मुसलमानांची म्हटली तर मशीद. मशीद. आणि त्यामध्ये आघाड्यांमध्ये पोर्तुगीज होते, डच होते, फ्रेंच होते, इंग्रज होते. तो गोव्यामध्ये बरंचसं जी तुम्ही जर बघितलं तर तो गोव्यामध्ये ती जी चर्च झाली तर तो पोर्तुगीजांचा फार त्याच्या मोठं योगदान आहे. हे पोर्तुगीज लोक फक्त 2च राजांना घाबरले, तर शिवाजी महाराजांनी, दुसरं म्हणजे संभाजी महाराज. संभाजी महाराज. नुसतं संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं तरी ते गोव्यामधले व्हाईसराय किंवा ते गोव्यामधले जे कॅप्टन असतील, ते गव्हर्नर असतील, त्याचे थरथर कापायचे. ते कारण ते हिंदुत्व होतं ना त्यांच्यामध्ये, त्या हिंदुत्वाला ते घाबरत असत. बरोबर. कारण त्यांनी जी आर काढलेत, फतवे काढलेत त्यांनी की आता इथं पुढे इथे हिंदूंना थारा नाहीये, इथं राहतील तर ते जेजुईट पाद्री लोक असतात, त्यांनी धर्मांतर करायला सुरुवात केली. आपल्याकडची बरीचशी लोकांची धर्मांतर केली त्यांनी. तर ते जेजुईट पाद्री लोकांनी आपल्या पुजाऱ्यांच्या लोकांची मस्तक मारलीत. या शिवाजी महाराजांना हे कळलं ना की यांनी मस्तक मारलीत आणि ती पाठवलीत, तर महाराजांनी सुद्धा त्यांचे जे जेजुईट पाद्री लोक आहेत त्यांना पकडले आणि त्यांची मस्तक मारली आणि त्यांना पत्र पाठवले, तुमचं जरी असं चालू झालं तर मला हे चालू करावं लागेल. त्यानंतर धर्मांतर झालेली नाहीत आणि शिकापाकापी झालेली नाहीत. कधी कधी आपल्याला कट्टर राहावं लागतं. पण आपला धर्म जर टिकवायचा असेल तर आपल्याला काही दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष नाही. हा, आणि इथे मला एक सांगायचं आहे की महाराजांनी जरी मुस्लिमांच्या धर्माबद्दल काही द्वेष केलेला नाही, त्या औरंगजेबाला पत्र पाठवत आहेत की सनातनी धर्म आणि मुस्लिम इस्लाम हा एकाच झाडाच्या फांद्या आहेत. अकबराला ती
जी समज होती ती तुम्हाला दिसत नाहीत. अकबराने ते सर्व सहिष्णू धोरण अवलंबलं, ते तुम्ही अवलंबलं पाहिजे. औरंगजेबाला सल्ले देतात शिवाजी महाराज. शिवाजी महाराजचे विचार बघा कसे आहे तिथं. तर ते औरंगजेबाला सांगतात, की तू जर ज्या दिवशी ते तुझं अस्तित्व संपेल, त्या दिवशी इस्लामचं अस्तित्व संपेल. कारण संपलं तू धर्मवेड आहेस. जिजिया कर लागला, एवढी भिकारी आपल्या दरबारी लागली का? म्हणून हिंदूंना जिजिया कर भरावा लागायचा. हे त्यांच्याकडे 2च पर्याय आहेत. एक तर मुसलमान व्हा किंवा तो हवाढव्य असा कर भरा. कर बरं. त्या कराबद्दल शिवाजी महाराज सांगतायत, की एवढी गरिबी तुम्हाला लागली का? त्या अकबरांना आठवा आणि सनातनी इस्लाम तरी काय वेगळा आहे, ते एकाच झाडाच्या फांद्यात. इथे महाराजांची सहिष्णू भावना दिसते. पण महाराजांना कळतंय, की जे आपल्या धर्माचा अनादर होत असेल ना, तर महाराज तिथे ते पुढे. महाराजांना माणसं बाटली गेली, त्यांचं धर्मांतर केलं. स्थळं बाटली गेली, ते पुरत आपल्या धर्मामध्ये त्यांनी बदल केलाय त्याच्यामध्ये. आता हे जेजुईट पाद्र्यांचे त्यांनी कितीतरी चर्च बांधलेत किंवा किती मशिदी झाल्यात. तर महाराजांनी ते मशीद तोडून पुन्हा देऊळ बांधलेत, मंदिरं बांधलेत. याचा उल्लेख आहेत. शेकडो आहेत अशा घटना. पण कोणी त्याचा उल्लेख करत नाहीत. कोणी म्हणतं, की त्या वादामध्ये पडायचं नाही. त्याचे जर इतिहासामध्ये दाखले असेल तर ते वाचले पाहिजेत आणि दिले पाहिजेत. बाकीच्या सर्व गोष्टींची दाखले देतात, तुम्ही देत नाहीत. की आता नाशिकमध्ये आपण चर्चा करतो. मग नाशिकमधलं सुंदर नारायण मंदिर असेल, त्र्यंबकेश्वर मधलं देऊळ असेल, तर त्याच्यात त्या जुन्या मंदिरांमध्ये कागदपत्र उपलब्ध आहेत, की तिथे ती मशीद बांधली आहे किंवा ते काही पोर्तुगीजांनी चर्च बांधलं. पुन्हा गोव्यामधलं सप्तकोटेश्वराचं देऊळ तिथे आता आहे. तर तिथे पहिल्यांदा मशीद होती आणि पोर्तुगीजांनी तिथे तिथे चर्च बांधण्याचा प्रयत्न केला. तर महाराजांचं हे करण्यामागचं कारण काय? तुम्ही अठ्ठाआणे आणि तुम्ही जर आग्रहाने ते जर आमचं मंदिर तोडून करत असाल, तर मी आग्रहाने परत ते मंदिर बांधून घेईल. बरोबर. तुम्ही माणसं पाठवली तर माणसाचं मी शुद्धीकरण करेल. तुम्ही आमची स्थळं पाठवली तर मी ते परत त्याचं शुद्धीकरण करेल. हा कशासाठी आटाटोप होता? हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ही श्रींची इच्छा, हे म्हणण्याचा आग्रह काय सांगत? की कुठेतरी आम्ही 1000 वर्ष गुलामगिरीत राहिलेलो. आता आम्हाला कुठेतरी आमची अस्मिता कळाली आहे, आमचा धर्म कळाला आहे, आमची संस्कृती कळाली. ती ही संस्कृती आम्ही टिकवणार, आम्ही तो धर्म टिकवणार आणि आम्ही त्या पद्धतीने वागणार. त्यासाठी महाराजांचा खटाटोप होता. त्यासाठी शिवाजी महाराजांचं चरित्र आपण शिकलो. सर, महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं, त्या हं. स्वराज्याचा कारभार जो चालत होता, तर तो अध्यात्मावर किंवा धर्मावर आधारित होता, की माणुसकीला धरून? हं. तर याच्याबद्दल महाराजांचा झुकाव कोणत्या बाजूला होता? म्हणजे न्याय करण्याची पद्धत धर्माला पकडून राहायची, की माणुसकीला पकडून? हं. आता हा म्हणजे खरं न्यायासन कसं असावं, खरा न्याय कसा असावा, हे शिवाजी महाराजांचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही आता हा मुद्दा केला, तर न्यायनिवाडा पद्धत कशी असावी. शिवाजी महाराज 16च वर्षाचे आहेत आणि 16 वर्षाच्या असताना एक प्रकरण आलं रांझ्याच्या पाटलाचं. त्याचं नाव बाबाजी बिन भिकाजी गुजर. 1600 साधारणतः 1650 किंवा 1647चं पत्र असावं ते. ते एक्झॅक्ट मला त्याची तारीख माहित नाही, पण त्या पत्रामध्ये बाबाजी बिन भिकाजी गुजर याच्या भावाचं पत्र शिवाजी महाराजांना आहे, की तुम्ही माझ्या भावाला शासन केलं, त्याची पाटीलकी मला हवी. तर महाराजांनी त्याच्याकडून काही पैसे किंवा काही सोनं घेऊन त्याला ती पाटीलकी दिलेली त्याला. पण मग त्या पत्रांमध्ये मग आपल्याला कळतं की प्रकरण काय घडलेलं होतं. तर रांझ्याच्या पाटलाने त्याच्याच रांझ्याच्या त्याचा जो प्रांत होता किंवा त्याचं जे गाव होतं, त्याची जिथे पाटीलकी होती, पाटीलकी. तर तिथे एका परक्या स्त्रीवरती बद अंमल केलाय. म्हणजे त्याने तिच्यावरती बलात्कार केलेला नाही किंवा बलात्कार करण्याचा विचार फक्त झालाय. बद अंमल केलाय त्यांनी, काहीतरी गुन्हा त्याच्याकडून घडलाय. बलात्कार झालेला नाही आणि तो गुन्हा शाबित झालाय. आणि महाराजांसमोर शाबित झाल्यानंतर महाराजांनी त्याला बोलवलं, की तू केलाय, तू तुझ्या प्रांतामध्ये केलायस तो तो गुन्हा. आता हे मराठ्यांचं नवीन राज्य तयार होत आहे. तर ते आई भवानीला स्मरून आम्ही ते सुरू करतोय. तर ते हे चालणार नाही. ते उद्या स्वराज्यामध्ये असा प्रकार चालला तर ते मुघलांचं राज्य काय वाईट. काय वाईट. म्हणून त्या रांझ्याच्या पाटलाला शासन केलं आणि समोर त्याला पकडलं. त्याचा डावा हात कलम केलाय, उजवा पाय कलम केलाय आणि नंतर उजवा हात कलम करून डावा पाय कलम केला. म्हणजे दोन्ही पाय आणि दोन्ही हात, त्याला चौरंग म्हणायचे, चौरंग केलं आणि चौरंग करून त्याला गावाच्या वेशीवरती ठेवलं. मग सर्व लोक याच्यात बघायचे की याने काय केलं, याने हा गुन्हा केला, नुसता विचार केलाय गुन्हा करायचा. मग ते लोक घाबरून जायचे बघायचे. तिथून पुढे महाराजांच्या याच्यात पुढे गुन्हे झालेलेच नाही. तो गुन्हा करण्याची कोणी हिंमतच केली नाही. हिंमतच कारण नाही केली हे कोणी. असं जर पाटील असेल त्याने असा गुन्हा केला तर काय, तो बराच काही महिने किंवा काही वर्ष तो राहिला आणि त्याच्यानंतर तो गेला. त्याच्या भावाने ती पाटीलकी घेतली. मग त्यावरनं कळतं की हे प्रकरण झालं. म्हणजे महाराजांसाठी अभिप्रेत स्त्रियांचं बद्दलचा दृष्टिकोन इथं कळतो. दादोजी कोंडदेवांनी सहज शिवाजी महाराजांचं प्रशिक्षण घेताना बोलता बोलता अशी
त्या कारभारात ते त्यांच्या ह्याच्यातली प्रांतामधली कैरी तोडली झाडाची. आणि कैरी तोडली आणि त्यांना ते नंतर लक्षात आलं की आपण या प्रांतामधली कैरी तोडली. पण महाराजांना म्हणाले की माझ्याकडून गुन्हा घडला. स्वराज्यामध्ये एक कैरी सुद्धा तोडणं हे आपल्या राज्यकर्त्यांना बरोबर वाटत नाही. तर उद्या आपण लोकांना, समाजाला आपण जे स्वराज्य स्थापन करायचं म्हणतोय, तर त्याचं हे काय, कसं काय सांगणार? तर महाराजांना प्रश्न पडला की आता नेमकं करावं काय. दादोजी कोंडदेवांसारखं या माणसाचं जर गुन्हा केला तर हात कलम करावा की काय, दोन्ही हात कलम करावे की काय. गुन्हा तर झालाय आणि दादोजी कोंडदेव होतात की मला आता काहीतरी शासन करा. त्यांना शासन करायचं, पण शासन नाही केलं तर ते लोकांसमोर कसं होणार. म्हणून महाराजांनी त्यांची डावी बाई आणि ज्या हाताने त्यांनी तो आंबा तोडला त्याची ती बाहीच ती काढून घेतली. आणि ती जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत ती बाही नव्हतीच. म्हणजे लोकांना प्रश्न पडायचे की का ही बाई काढली, तर त्यांनी स्वराज्यामध्ये एक कैरी तोडली होती. म्हणजे असं इतकं बारीक बारीक गोष्टींचं ते तत्व पालन केले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी 2 वेळा सुरत लुटली, 1664 आणि 1670ला. बरोबर. तर सुरत लुटताना मोहनदास पारख नावाचा एक माणूस होता आणि त्याची बायको होती. तर मोहनदास पारख याने काही धर्मकृत्य केली होती, ते महाराजांना माहित होतं. पण मग आता जेव्हा तो श्रीमंत होता, धनिक होता, तर तेव्हा जेव्हा सुरतेला मराठे जातील तर मराठे त्याचीही लुटालूट करेल त्याच्या घरामधली. आणि त्याच्या जे घरामध्ये ती स्त्री होती ती विधवा होती. आणि जर उद्या तिला त्रास झाला तर आपण जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याला आपलं बोट लागेल. मग आपण काय उत्तर द्यायचं आऊसाहेबांना किंवा भवानी मातेला भवानी की काय मातेला. आपल्याकडून घडलं. म्हणून महाराजांनी आपली 7-8 माणसं ती नेहमी त्या मोहनदास पारखच्या घराच्या बाहेर ठेवली. तिला 2 लहान मुलं होती आणि ती विधवा स्त्री तिच्या जोपर्यंत ते सुरतवरचं जे छापा चालू होता तोपर्यंत ती तशीच होती. आणि मग शेवटच्या दिवशी ती मराठे जेव्हा निघायला लागले तर तिने शेवटी विचारलंच की तुम्ही हे 4-5 जण माझ्या घराबाहेर होते, लुटालूट झाली पण माझी काही लुटालूट झाली नाही, तुम्ही काय करत होते? ते म्हणाले की शिवाजी महाराजांचा आम्हाला आदेश होता की जोपर्यंत ही जाळपोळ सुरू आहेत, लुटालूट चालू आहेत, तर या स्त्रीला धक्का लागता कामा नये. आणि महाराजांना ते इनपुट सर्व येतं की याचं असं असं कृत्य केले, तर धर्मकृत्य केलेत, हा चांगला माणूस आहे, मग ह्या बाईला संरक्षण देणं आपली आपली जबाबदारी. जबाबदारी. एवढी न्यायव्यवस्था चोख होती, मग त्या स्वराज्यामध्ये हरामखोरी होणार कशी? टकमक टोक होतं रायगडावरती की त्या टकमक टोकानं स्वराज्यामध्ये कोणी हरामखोरी केली तर त्याला ढकलून द्यायचं. पण राज्याभिषेकापर्यंत आणि राज्याभिषेकानंतर महाराजांचं शासन एवढं जबरदस्त होतं ना की स्वराज्यामध्ये हरामखोरीच झाली नाही. एवढी न्यायनिवाडा, एवढी न्यायव्यवस्था महाराजांची होती. महाराजांनी ती न्यायनिवाडा पद्धत ठेवली आणि आज आमच्याकडे कोर्टामध्ये बघा किती केसेस, किती पेंडिंग बलात्काराच्या केसेस असेल, भाऊबंदकीच्या केसेस आहेत. अहो काय कित्येक वर्ष आम्ही लढतो, कोटींनी प्रकरण आहेत, अजून त्याचा निकाल लागलेला निकाल नाही. लागलेला नाही. आणि महाराजांच्या वेळेस ती प्रकरणं घडली आणि त्याचा निकाल ताबडतोब लागला. हे म्हणून महाराज हे जवळचे आहेत. महाराज म्हणून ते आपल्या लोकांच्या जवळचे आहेत. महाराजांचा सैन्याला आदेश आहे आपल्या. आपलं जे सैन्य आहे त्या सैन्याला सांगितलंय की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाकडे सुद्धा आसक्त नजरेने बघू नका. शेतकऱ्याचे कुठल्याही बिना मोबदला कुठली गोष्ट घेऊ नका, त्याला तो योग्य मोबदला द्या. आता शेतकरी म्हणतील आपल्यापेक्षा मोगल काय वाईट. आणि रात्री झोपताना गवताच्या गंजी असतात, तिथे जर दिवा पेटवत असेल तर तो दिवा विझवा, दिवा पेटवलेला राहू नयेत. काय सांगता येत नाही, एखादा उंदीर येईल आणि तो दिवा पेटलेला असेल ते पंथीची ती वात तोंडात घेईल आणि तो पळू लागेल. गवताच्या गंजी पेटतील, घोडे असतील ते घोडे पेटतील आणि ते शेतकऱ्याचं आपाप नुकसान होईल. हे पत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या पत्रामध्ये. अतिशय सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींवर महाराजांचं लक्ष. म्हणजे ह्या पत्रामध्ये किती बारीक गोष्ट आहे. ते म्हणतात की आरमार जर तयार करायचा असेल तर आरमारासाठी, जहाज बांधणीसाठी शेतकऱ्यांकडून त्याच्या परवानगीशिवाय लाकूड घेऊ नका. जर लाकूड घ्यायचंच असेल तर जीर्ण असलं पाहिजे, त्या लाकडाचा काही उपयोग नको. आंब्याची, फणसाची झाडाची लाकडं वापरायची नाहीत, कारण शेतकरी मोठ्या मायेने वापरतो. त्यानंतर तुम्ही जी दुसरी लाकडं वापराल तर ती सागाची असेल किंवा असेल, तेही शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय ते मी घेऊ नये. म्हणजे किती पथ्य पाळले ह्या माणसाने की काय शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, स्त्रियांच्या बाबतीत दृष्टिकोन होऊ नयेत. आणि महाराजांच्या प्रत्येक जातीभेदीवरती, महाराज प्रत्येक जातीवरती लक्ष आहे. महाराजांना प्रत्येक माहिती, प्रत्येक जात ही आपल्याबरोबर असली पाहिजे, प्रत्येक माणूस आपल्याबरोबर टिकला पाहिजे. एवढंच काय तर तुम्ही पुरंदरचा तह आपण ऐकला. पुरंदरच्या किल्ल्यावरती किल्लेदार होता मुरारबाजी देशपांडे. आणि मुरारबाजी देशपांडे हा ब्राह्मण आहे. आणि मुरारबाजीने जो पुरंदर किल्ला ताब्यात होता त्याच्यामध्ये खालच्या जातीतली लोक आहेत. त्याच्यात काही असतील बौद्ध लोक असतील, काही महार समाजाचे म्हणजे, किंवा मग काही कोळी समाजाचे असतील, काही आदिवासी लोक असतील.
ही त्या काळामध्ये अगदी खालच्या समाजातली म्हटली जायची. पण महाराजांनी ती जवळची ठेवली जवळचे ठेवले. आणि ते लढलेत. अहो मुरारबाजी गेले युद्धात लढता लढता, दिलेर खानाचा एक बाण त्यांच्या कंठात लागला, मुरारबाजी खाली कोसळले. तेव्हा मुरारबाजी गेल्यानंतर युद्ध सुरूच होतं. युद्ध सुरू असताना एक पत्र उपलब्ध आहे आणि आपल्या दलित बांधवांनी ते शिवाजी महाराजांना पत्र पाठवले. ते लिहितात की एक मुरारबाजी गेले म्हणून काय झाले, आम्ही तैसेच आहोत. काय जातपात होती का हो तेव्हा? ती माणसं लढतायत, म्हणतात आमचा मुरारबाजी गेला म्हणून काय झालं, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढतो. काय स्वराज्य, काय कोणाची हिंमत होईल लोकांची? आमच्याकडे आता बघा ना, 14 एप्रिल येईल, 19 फेब्रुवारी असेल, वाटून घेतलंय आमच्याकडे सगळं. वाटून घेतले. 19 फेब्रुवारीला सर्व भगवमय आणि 14 एप्रिलला सर्व निळं वातावरण आहे. गुलालाचा रंग बदलतो आमचा. बाकी काही नाही, तर आम्हाला दोघी ड्राय डेच ठेवावा लागतो दोन्ही वेळेस. दारू बंद करावं लागतं आपल्याला. सरकारला ते नियोजन करावं लागतं. नाचणारी तीच असतात. तू माझ्या जयंतीमध्ये नाचायचं, तू माझ्या जयंतीत नाचायचं. तू 14 एप्रिलला आमच्या जयंतीमध्ये नाचायचं, मी तुमच्या जयंतीमध्ये नाचायचं. एकत्रच बैठक, एकत्रच पिणं, एकत्रच खाणं. नाचायची पद्धत आहे तीच, फक्त रंग वेगळा आहे. रंग वेगळा. आणि मग ही महापुरुष ज्या वरतून बघत असतील तर त्यांनाही वाईट वाटत असेल की आपण फक्त ह्या जयंतीपुरतं राहिलो. आणि हे पण त्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तसं नव्हतं. ती सर्व एका एका छत्राखाली होती. न्यायनिवाडा पद्धत व्यवस्थित होती आणि म्हणून त्यांनी ती मनं जिंकली, ती माणसं राहिली आणि एक तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास आपल्या मराठ्यांच्या वाटेला. खऱ्या अर्थाने मराठी निरक्षर होते, पण निरक्षरांचाही मराठ्यांचा इतिहास साक्षर मराठ्यांना लाजवेल लाजवेल असं आहे. असा इतिहास तो शिवाजी महाराज देऊ शकले. ती ह्याच कारणामुळे न्यायनिवाड्याची पद्धत. सर तुम्ही बोलताना आता म्हटले की स्त्रियांबद्दलचे महाराजांचे विचार थोडे वेगळे होते आणि असं म्हणा की थोडेसे स्ट्रिक्ट असले महाराज त्या बाबतीमध्ये. तर या गोष्टीमध्ये महाराज स्ट्रिक्ट असण्याचं कारण की महाराजांनी एवढं स्त्रियांना सेव्ह करण्यासाठी का पावलं, एवढे ठोस पावलं का उचलली? आता ह्याच्या आधी आपण आधीचा महाराष्ट्र बघावा लागेल. आधीच्या जी आपल्याकडे आक्रमणं झाली, आपल्याकडे प्रामुख्याने पहिल्यांदा ग्रीकांचं आक्रमण झालं, शकांचं आक्रमण झालं, हुनांचं आक्रमण झालं, शक, हुन, कुशाणांचं आक्रमण झालं. ही आक्रमणं झालीत. पण याच्यामध्ये ग्रीकांचं, शकांचं, कुशाणांचं, हुनांचं वायव्य सरहद प्रांतातून जे आक्रमण झाले, यांनी आपली संस्कृती नंतर जोपासली. ते आपल्याकडेच राहिले. पण त्यानंतरची जी 1500 वर्षापूर्वीची जी आक्रमणं होती, तुर्कांची आक्रमणं म्हणा, अफगाणांची आक्रमणं म्हणा किंवा मुसलमानांची आक्रमण, त्यांनी ती आक्रमणांची पद्धतच बदलली. ती आक्रमणं करायची तर आपल्या स्त्रिया ते घेऊन जायचे आणि आपल्या स्त्रिया उपभोगायचे. गझनीच्या मोहम्मदाने तर इतक्या स्त्रिया पळवल्या आहेत की जगातल्या स्त्रियांचे भाव कोसळले असं त्या काळात पत्रात उपलब्ध आहे. म्हणजे इतक्या काही स्त्रिया पळून घेऊन जायच्या, त्यांचा उपभोग करायचा. मुली असतील त्या स्त्रिया म्हणजे फक्त मोठ्या स्त्रिया नाही आहेत, लहान मुली त्याच्यामध्ये. आणि जर तरुण मुलं असतील किंवा माणसं असेल तर ते गुलाम म्हणून वापरायचे. मग त्यांनी आपला इतिहास भरकटवला. आणि उद्या मुलांना जर आपल्याला संस्कार द्यायचे असतील, एक राष्ट्र घडवायचं असेल, एक स्वाभिमान जागृत करायचा असेल, तर त्या स्त्रिया ह्या टिकवल्या पाहिजेत, त्यांचा आदर राखला पाहिजे, त्यांची संस्कृती टिकवली पाहिजे. त्या स्त्रिया जर असतील ना तर आम्ही करू शकतो. महाराजांना तो आदर होता स्त्रियांबद्दल एक वेगळा दृष्टिकोन होता. महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले. दक्षिण दिग्विजयाला गेला तर बेलगावची गडी म्हणून एक छोटासा असा किल्ला होता आणि प्रभू देसाई त्याचा किल्लेदार होता. आणि त्याची पत्नी जी होती ती सावित्री, मल्लम्मा, तिला सावित्री म्हणतात. तर ती 1678 मधली ती घटना असावी. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे मेहुणे दामाजी गायकवाड त्यांच्या बरोबर होते आणि प्रभू देसाई जो होता तो लढता लढता मरण पावला. 2 महिने युद्ध चालू आहेत. महाराजांना छोटासा किल्ला जिंकता येईना, बेलगावची गडी जिंकता येईना. आणि बराच वेळ युद्ध चालू झाल्यानंतर नवरा गेलाय म्हणून पदर खोसून त्याची बायको उभी होती सावित्री, मल्लम्मा. आणि ते युद्ध चाललं, मराठ्यांना काही जिंकता येईना. मराठ्यांनी त्या स्त्रीला हरवलंच. आणि हरवल्यानंतर आमचा जो शिवाजी महाराजांचा मेहुणा होता दामाजी गायकवाड, त्याने तिच्यावरती हात टाकला. आता इथं बलात्कार करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी, म्हणजे आता बलात्कार करण्याचा प्रयत्न केलाय. महाराजांना कळलं आपला नातेवाईक, तर महाराजांनी त्याला बोलवलं आणि सर्वांसमोर त्याचे डोळे काढून घेतले. म्हणजे महाराजांकडे गुन्हा झाल्यानंतर आपला नातेवाईक घरचा असला तरी त्याला सुद्धा सूट नव्हती. ती इतकी प्रभावित झाली ना महाराजांचा हा न्याय बघून आणि महाराजांचे तत्व बघून, तिने 2 शिल्प कोरलेत. आज सुद्धा ते उपलब्ध आहेत. दक्षिणेकडे गेलात ना तुम्ही, कर्नाटकच्या पुढे, तिचे शिल्प कोरलेले दिसतात.
आणि त्यांनी शिवाजी महाराजांना काव्यच केले. त्या शिल्पामध्ये शिवाजी महाराज दिसतात आणि शिवाजी महाराजांच्या मांडीवरती एक मुलगा दिसतो आणि एक वाघ्या नावाचा जो आपण कुत्रा म्हणतो तो 78 मध्ये काय असेल त्याला तो दिसतो. त्या शिल्पांमध्ये 3 ते 2 शिल्प कोरून घेतलेत आणि शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी स्तुती करावी असं त्यांनी काव्य करून ठेवलं. एक त्या प्रांतामधली स्त्री शिवाजी महाराजांना मानते. तो जो आदर आहे ना, तो आदर स्त्रियांचा टिकवला पाहिजे. ते महाराजांना माहिती होतं, कारण महाराजांवरती संस्कार राजमाता जिजाऊंचे होते. ते जे प्रभू रामचंद्रांपासून ते श्रीकृष्णापर्यंत प्रत्येकाकडे आपण एक वेगळ्या नजरेने बघतो. तो आदर्श शिवाजी महाराज होता. शेवटी हे राज्य स्थापन करायचे, हिंदवी स्वराज्य स्थापन, त्यात स्त्रिया या सांभाळल्या पाहिजेत, लहान मुलं, वृद्ध हे सर्व सांभाळले पाहिजेत, निसर्ग सांभाळला पाहिजे, शेतकरी सांभाळला पाहिजेत, आपला धर्म टिकला पाहिजे. सर्व गोष्टींचा समतोल असला पाहिजे. त्याच्यासाठी स्त्रियांचा आदर हा महाराजांचा सर्वात महत्वाचा घटक होता, की तो महाराजांनी तो पाळला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाळलेले आहेत महाराज. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड महाराजांनी केली. सर, आजच्या काळात महाराजांचे हे जे विचार आहेत हे किती महत्वाचे वाटतात तुम्हाला? आता हा प्रश्न म्हणजे उत्तर आता द्यावं खूप मोठा असेल, पण ते छोट्या याच्यामध्ये जर मला द्यायचं झालं तर आजच्या युवकाला महाराजांबद्दल जर ठरवायचं असेल तर आजचे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मला काहीतरी सांगावं लागेल. आजच्या इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांसाठी काहीतरी डॉक्टर क्षेत्रामध्ये असेल किंवा ज्यांना काहीतरी महत्वाच्या क्षेत्रामध्ये मोठं व्हायचे, त्याच्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श खूप महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांचा जन्म झालाय 1630ला, आपण जर 1 तारीख पकडली तर, आणि शिवाजी महाराजांचं निधन झालंय 1680. 1630 ते 1680 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. म्हणजे खरं बघितलं तर 18,306 दिवसांचं आयुष्य आहे. या 18,306 दिवसांमध्ये महाराजांचा जवळजवळ 6,000 दिवस हे बालपणीचे, बालपणीचा काळ आपण वजा करू. त्याच्यानंतर महाराजांच्या उरलेल्या आयुष्यामध्ये 25% डिप्रेशनमध्ये आहेत ते. त्यांच्या काही दुःखाच्या घटना असतील किंवा काय, जेव्हा त्यांना थोडंसं घरामध्ये काही ह्या गोष्टी की त्यांना स्वराज्याकडे लक्ष दिलं, पण मग स्वतःच त्यांच्यात अशा काही घटना घडल्यात, आपली जवळची माणसं गेली असेल किंवा कौटुंबिक काही घटना घडल्या असेल, त्यामुळे महाराजांचं 25% आयुष्य आपण थोडंसं हे करू. उरलेल्या आयुष्यामध्ये महाराजांनी एवढं मोठी कीर्ती पसरवली की त्या कीर्तीत मग आम्हालाही वाटतं की आम्ही 100 वर्ष जगावं, 80 वर्ष जगावं, की कमी जगून आम्ही जास्त आमचं नाव मोठं करावं. तर महाराजांच्या चरित्राकडे बघितलं पाहिजे आणि तेव्हा आम्हाला कळतं की कसं आयुष्य जगायचं. महाराजांच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही म्हणतो ना 25% डिप्रेशन, तर महाराजांचं जेव्हा आग्र्यावरनं आलेत ना महाराज 1666ला, 1666 आणि 1670 पर्यंत महाराजांनी काहीच केलेलं नाही, युद्धच केलेलं नाही एक पण. कारण माणसं जात आहेत, सतत युद्ध, पैसा तरी कुठून येणार? स्वराज्य काय फार मोठं नव्हतं. बरोबर. आणि औरंगजेबाचं एवढं मोठं साम्राज्य आणि ते इतके लोक येतात, एका मागून एक येतात. मिर्झा राजे जयसिंग आलाय, दिलेर खान आलाय, आता टिकवायचं कसं स्वराज्य? म्हणून महाराजांनी तह केलाय औरंगजेबाशी. आणि औरंगजेबाच्या जेव्हा आग्र्यावरून आले तेव्हा औरंगजेबाला पत्र पाठवले की तुम्हाला न सांगता आलो म्हणून क्षमस्व. शिवाजी महाराजांचं राजकारण बघा कसं आहे. औरंगजेबाच्या दरबारातून औरंगजेबाला शिवाय देऊन शिवाजी महाराज येत आहेत आणि त्याला पत्र लिहित आहेत जाताना की तुम्हाला न सांगता आलं म्हणून क्षमस्व, आता तुमचा तह राखून ठेवतो. आणि 4 वर्ष नुसतं औरंगजेबाला झुलवलं, युद्धच करू दिले नाही. आणि त्या 4 वर्षामध्ये महाराजांनी सर्व काय अनालिसिस केले आपलं, माझं काय चुकतंय. बरोबर, शत्रू आला इकडे, माझ्याकडचे 23 किल्ले शत्रूला दिलेत, आता 12-13 किल्ले शिल्लक आहेत. आता इथून पुढे स्वराज्य कसं स्थापन करायचं? म्हणजे जितकं सुरुवात केली ते आता पूर्ण शून्यात. काय करायचं? माणसं नाही आहेत, पैसा नाही आहेत, काय करायचं? मग महाराज प्रत्येक घरामध्ये जायचे, प्रत्येक शेतकऱ्याला विचारायचे की मी शत्रूला ताब्यात दिले किल्ले, पण याच्यासाठी किती जणांनी रक्त सांडले, ते मी सर्रासपणे शत्रूला दिलं, तर माझं काही चुकलं का? तो महाराज प्रत्येक खेड्यात प्रत्येक माणसाला विचारतो. असा राजा इतिहासात कोणी बघितला का? तो म्हणतो की माझं काही चुकलं का? लोक म्हणाले नाही राजे, तुमचं काही चुकलं नाही, तुम्ही जो निर्णय घेतला योग्यच. महाराजांनी माणसांची मनं टिकून ठेवलीत. नंतर महाराजांनी स्वतःचं अनालिसिस केलं, त्याला मॅनेजमेंटच्या भाषेत स्वॅट अनालिसिस म्हणतात. स्वॅट, यस म्हणजे स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे विकनेसेस, ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि टी मीन्स थ्रेड. महाराजांनी स्ट्रेंथ बघितली आपली काय, तर आपले जे पर्वत रांगा आहेत ना सह्याद्रीच्या, ती आपली स्ट्रेंथ आहे. ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आपल्याकडे? ऑपॉर्च्युनिटी काय आहे? आपण एक समुद्र आरमार, आपला जवळचा असलेला तो समुद्र जो आपल्या रांगेमध्ये उभा आहे त्या सह्याद्रीच्या खाली, ते समुद्र आपलं मोठं प्रमुख आहे. तिथल्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या आरमारातल्या असतील किंवा आपल्या माणसांची ताकद असेल, माणसांचे विचार असतील, तर ऑपॉर्च्युनिटी कुठलीच सोडली नाही. त्याच्यानंतर त्यांनी विकनेसेस शोधले नाहीत. आपले विकनेसेस काय आहेत? आपल्याकडे पैसा कमी आहे, आपल्याकडे काय, आपल्याकडे हत्ती नाही आहेत, घोडे नाहीत, आपले विकनेसेस. आणि थ्रेड्स म्हणजे काय, की आपल्याकडे हरामखोरी होऊ शकते, माणसं फितूर होऊ शकतात. या सर्व गोष्टींचा अनालिसिस केलाय त्यांनी आणि त्यानंतर ते कामाला लागलेत आणि 1670ला पहिला किल्ला जिंकला.
आपण महाराजांबद्दल बोलतो की महाराजांनी आग्र्यावरून निसटून आले. शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटलीत किंवा अफजल खानाचा वध केलाय. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी 1670ला पहिला किल्ला घेतलाय आणि 1680 पर्यंत शिवाजी महाराजांनी 207 किल्ले घेतले. असं काय घडलं की 8-10 वर्षामध्ये शिवाजी महाराजांकडे काहीच नसताना एवढे किल्ले घेतले. ते जो माणूस खटपट्या असतो ना, तो अभ्यास बरोबर. करतो, तो नेहमी विचार करतो. म्हणजे हे आमच्या युवकांना कळलं पाहिजे की आम्ही जर सतत डिप्रेशनमध्ये असू तर आमचं काय चुकतंय, आमच्याकडे चुकतंय काय काय नेमकं? अभ्यास करण्याची कुठली पद्धत चुकते का, आता आम्ही आमच्या बिझनेसमध्ये का लॉस होतोय, तर काय आमची अनालिसिस झाली पाहिजे, आमचं अनालिसिस करता आलं पाहिजे. आता इथं शिवाजी महाराजांची स्वॅट अनालिसिस वेगळं असेल, तुमचं स्वतःचं वेगळं असेल, वेगळंच. तर ते अनालिसिस करायला शिका. महाराजांच्या चरित्रात हीच तर मजा आहे की हे चरित्र शिकलं ना तर आपल्याला गंमत कळते की काय आहे, काय नाही. तर मग त्या तरुणांना कळतं की कुठं काय. महाराजांनी आयुष्यामध्ये कधीही मद्याला स्पर्श केलेला नाही. महाराजांनी कधीही व्यसन केलेलं नाही. महाराजांच्या तोंडून कधी शिवी निघालेली नाही. बरं. महाराजांनी परक्या स्त्रीचा आदर केलाय. महाराजांनी प्रत्येक जातीचा आदर केलाय. महाराजांची धर्मावरती नितांत श्रद्धा होती. श्रद्धा होती. महाराजांची गुरूंवरती श्रद्धा होती. काय एक माणूस कुठल्या क्षेत्रामध्ये काय प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा विचार करतोय. महाराजांचं इंजिनिअरिंग उत्तम आहे. महाराजांचं आरमाराचं असलेलं ज्ञान प्रचंड मोठे आहे. दुर्ग विज्ञान मोठं आहे. हा एक माणूस हो काय काय एक राजाकडून तुम्ही किती अपेक्षा करू. कुठल्याच गोष्टीमध्ये कुठे कमी जाणवत नाही महाराज. प्रत्येक क्षेत्रामध्ये बारीक विचार आहेत. मग आम्ही आमच्या बिझनेसमध्ये मोठं व्हायचं असेल, आम्हाला आमच्या अभ्यासामध्ये मोठं व्हायचं असेल, तर आम्ही शिवाजी महाराजांकडे बघितलं पाहिजे. त्यांचा इतिहास आमच्यासाठी तो मोठा असला पाहिजे. त्यांच्या इतिहासामध्ये त्यांच्या काय चुका घडल्या, त्यांच्या काय गोष्टी तिथे इतके मोठे झालेत की आजही 400 वर्ष झाले की आम्ही शिवाजी महाराजांचा जय केल्याशिवाय राहत नाही. ते कुठेतरी आमच्यामध्ये जर आलं ना, तर शिवाजी महाराज आमच्या विचाराने जर आमच्यामध्ये प्रवेश केले ना, तर आम्हीही मोठं होऊ. आम्हीही काहीतरी स्वतःचं साम्राज्य उपस्थित करू. जे आई वडिलांबद्दल त्याचा असलेला आदर, तो आमच्या आई वडिलांना आदर देऊ शकतो. आमच्यावरती संस्कार घडतील आणि एक समाज, एक राष्ट्र घडेल. आता माझ्यासारख्या सामान्य माणसाला शिवाजी महाराजांचं आता किती कौतुक करावं. ते समर्थ रामदासांच्या शब्दात ते ताकद आहेत. शिवाजी महाराजांबद्दल जर बोलायचं असलं तर ते शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हणतात. श्रीमंताहूनही श्रीमंत माणूस योगी असू शकत नाही योगेश. आणि योग्याहून योगी माणूस श्रीमंत असू शकत नाही. मग ते महाराजांना श्रीमंत योगी म्हणतायत. याचं कारण काय आहे? महाराज जेव्हा दक्षिणेला गेलेत, दक्षिण दिग्विजयाला, जेव्हा ते दक्षिणेतल्या शिवमंदिरामध्ये ते मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन. तर त्या मंदिरात गेल्यानंतर त्यांना ती अशी उपरती प्राप्त झाली आणि त्यांना असं वाटलं की आपलं मस्तकच या शिवलिंगावरती छाटावं आणि इथेच आपल्या आयुष्याची समाप्ती करावी. पण त्यांना बाकीच्या सरदारांनी त्यांना अडवलं नाही. तर महाराजांना असं ते त्या समाधीच प्राप्त झाली त्यांना. त्या हे जग सोडून द्यावं की काय असं महाराजांना वाटलं. एक तो योगी होता आणि महाराजांचं निधनाचा काळ जर बघितला तर औरंगजेब चाचपडत चाचपडत मेलाय. अगदी त्रासून मेलाय. औरंगजेब गेला तेव्हा शेवटची 7 वर्ष अतिशय वाईट होती. त्याचा एक गुडघा तुटलेला होता. त्याला चालता येत नव्हतं. त्याची प्रकृती अगदी खालावली होती. त्याची दाढी अगदी मानेला इथे छातीजवळ लोंबकळत होती. गालाचे त्याचे खोच्याच्या आतमध्ये गाल गेलेले होते. त्याला धड हलताही येत नव्हतं. आपली तो तलवार काढायचा अशी शत्रूला दिसावी अशी, मग आपल्या सैन्याला जोश होईल असा ते तलवार परत टाकायचा. आणि तो अतिशय दुःखी होता शेवटपर्यंत. गझनीचा मोहम्मद तो मारायच्या आधी तो असं शांत झोपू शकला नाही. सिकंदर बादशाह जो ग्रेट, ही माणसं मरताना अशी शांत नव्हतीच. काहीतरी गुन्हा केलाय, काहीतरी आपल्याकडून काहीतरी घडलेत. पण शिवाजी महाराजांचं निधन झालं तर महाराजांनी अतिशय शांतपणे आपलं ध्येय त्याग केलं. काही काही पत्रांमध्ये किंवा काही काही याच्यात दाखले मिळतात की शिवाजी महाराजांनी जग सोडलं तर एका सप्तनद्यांचं पाणी त्यांनी स्वतःवरती घेतलं आणि सूर्यग्रहण होतं त्या दिवशी. सूर्यग्रहण खरंच असावं की काय मला असं वाटतं की एक सूर्याचा अस्त होतं. शिवाजी महाराजांनी भस्म वगैरे लावलंय आणि एका जप्याची माळ घेऊन आपल्या लोकांना सांगितलं की आता तुम्ही जा, तुमचं तुमचं काम करा, प्रत्येकाने आपला आपला चोख करा. मला आता प्रभू आज्ञा आलीत, मला आता परमेश्वराकडे गेलं पाहिजे, शेवटी हा मृत्यू लोक. पण महाराजांच्या चेहऱ्यावरती ते तेज होतं ना महाराजांचं, ते आम्हाला सांगतो की हा महाराज जाताना सुद्धा अतिशय स्वाभिमानी होता. म्हणजे महाराजांचं कर्तृत्व होतं. बाकीचे राजे खूप पैसा कमवले, त्यांनी खूप संपत्ती साम्राज्य कमवलं, पण शिवाजी महाराज त्यांना जग सोडून जातात. हे विशिष्ट महत्व आहे महाराजांच्या आयुष्याचं. हे कोणालाच माहित नाही. हे कळलं पाहिजे की माणूस शेवटच्या क्षणापर्यंत असं काही कर्तृत्व करून जातो ना की त्याला विश्वास आहे आपला की मी केले, समाजासाठी केले, राष्ट्रासाठी केले. म्हणून तर रामदास स्वामींच्या शब्दामध्ये ताकद येते. श्रीमंत योगी म्हणतात आणि ते शिवाजी महाराजांबद्दल रूपक वापरतात की निश्चय याचा महामेरू, बहुत जनांचा आधार, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी,
उदंड घडती जयाशी, दयाची गुण महत्वाची, तुलना कैसी, तुलना कैसी. नरपती, हायपती, गजपती, गणपती, भूपती, पुरंदरे आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सर्वा ठाई, धीर, उदार, गंभीर, शूर, क्रियेसी तत्पर, सावधपणे धूपवर तुच्छ केले. या भूमंडळे ठाई धर्मरक्षकी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण. कित्येक दुष्ट सहारले, कित्येकाशी धाक बसले, कित्येकाशी आश्रयास झाले, शिवकल्याण राजा. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. आणि ते म्हणतात की शिवरायांचा 8वा रूप, शिवरायांचा 8वा साक्षेप, शिवरायांचा 8वा प्रताप या भूमंडळी. ते सामर्थ्य रामदासांच्या शब्दात आहेत. माझ्यासारख्या सामान्य माणसाला ते काय येणार. ते जे रूपक शिवाजी महाराजांना वापरले ते तंतोतंत होतं. ते शिवाजी महाराजांचं कौतुक ते माझ्याकडून ते साधणार नाही, ते रामदास स्वामींकडे. सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि महाराजांचा इतिहास ऐकून अंगावर काटा आला सर. तर असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहू, असेच तुमचे हा, विचार या आहेत ते तुमच्या सर्व याच्यात एक मी शेवट करणार आहे आता. एक वाक्य जे शत्रूचं, जे राजाबद्दल आहे, आपल्या राजाबद्दल, म्हणजे शत्रू सुद्धा महाराजांची स्तुती करतो. याबद्दल मी तुम्हाला सांगतो की जे औरंगजेब अतिशय क्रूर, त्याने आपल्या भावंडांना ठार केले, आपल्या वडिलांना ठार केले, आपल्या वडिलांना त्याने ताजमहाल समोर दिसेल असा आपल्या दारा शिकोहाचं मुंडकं छाटलंय. दारा शिकोहाचं मुंडकं एका ताटात घेऊन आपल्या बापाला दाखवलंय आणि त्याच्या बापाचा सर्वात आवडता मुलगा तो. त्याला काय यातना झाल्याची शेवटच्या काळात. स्वतःच्या मुलाला ठार केले त्यांनी, स्वतःच्या मुलीला ठार केले, आपल्या 27-28 नातेवाईकांना ठार करून तो गादीवरती बसलाय. अतिशय क्रूर. पण तो औरंगजेब आहे ना, शिवाजी महाराजांना मानायचा. त्या पत्रामध्ये काही उल्लेख आहेत की तो शिवाजी महाराज गेले तेव्हा त्यांनी तो म्हटला की आपले दरवाजे उघडे ठेवा. अल्लाला म्हणतोय की हा एक पराक्रमी योद्धा तुमच्याकडे येतो. मग ते जरा जाणता राजामधला एक प्रसंग आहे, त्याच्यामध्ये औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल बोलतो की अल्तापाचे नारे सुरू आहेत औरंगजेबाबद्दल, आणि सर्वजण म्हणतात की आलप मुझफ्फर मोहिमुद्दीन औरंगजेब बादशाह गाझी जिंदाबाद जिंदाबाद. तेव्हा तो औरंगजेब सांगतोय की शिवाजी महाराज काय रहस्य आहे, आणि तो कोणाला सांगतोय, आपल्या शहजाद्यांना, म्हणजे आपल्या राजपुत्रांना सांगतो की ते शिवाजी महाराज काय रहस्य आहे तुम्हाला माहिती आहे. तर तो असं म्हणतोय आपल्या शहजाद्यांना की कशाला उगाच माझा अल्तापाचे नारे करतायत, माझा काय तुम्ही म्हणतात की औरंगजेब बादशाह जिंदाबाद, हे सर्व खोटं आहे, हे व्यर्थ आहेत. तो असं म्हणतो ये सब फिजूल है. तो आपल्या शहजाद्यांना सांगतोय चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, ना देखी कभी हार. पूरे तंजौर से लेके कंधार तक पूरे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले औरंगजेब गाजी, माँ बदौलत ये आज क्या देख रहे हैं, हमारे आंखों के सामने अपने सल्तनत की तामीर कर चुका है ये शिवाजी. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त दे के खदेड़ दिया है उसने. ये हमारे अमीर उमरा मामा जान शास्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो ये है कि शिवाजी जब लाल महल पे आए तो इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़े. ये हमारे जोधपुर महाराजा, महाराजा जसवंत सिंह, जसवंत सिंह. इन्होंने शिवाजी और मराठों के मार के जख्म सीने पे नहीं पीठ पे खाए हैं. ये हमारे सूरत के खूबसूरत इनायत खान बहादुर, शिवाजी जब सूरत आए तो ये अपनी सूरत लेके दुम दबा के भाग गए. ये हमारे आपशी पोलाद खान साहब, जिसके हाथ में मिठाई देके शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. पूरे मंसूबों को खाक में मिला दिया है इस पोलाद खान ने. ये हमारे कारतलब खान, ये रसूल बेग रोजबानी, ये मीर आतिश तरबियत खां, ये खान जहां बहादुर, बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश, ये केशर सिंह, पूरे राजपूत, उज्बेकी, अफगानी, ईरानी, मुगल फौज मन सरदार, सबको शिवाजी ने शिकस्त दी. सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को. इस क्यों का मतलब तुम नहीं समझ सकते शहजादे, इस क्यों का मतलब तुम नहीं समझ सकते. हमने मजबूत किले बनाए, हम मराठों को खरीद नहीं सके. आज तक दुनिया की हर चीज खरीद सकते, क्या नहीं है हमारे पास, हाथी घोड़ा पैसा खजाना क्या नहीं है, लेकिन फिर भी मराठों को नहीं जीत सके, नहीं खरीद सके. इस क्यों का मतलब तुम नहीं समझ सकते शहजादे. औरत, नाच गाना, शराब, इश्क मोहब्बत में गिरफ्तार, तुम जैसे नहीं समझ सकते शिवाजी. शिवाजी ने मजबूत किले बनाए, उससे भी ज्यादा जीते जागते जिगर वाले लोग पैदा किए उसने.
वो रुकते भी नहीं, वो थकते भी नहीं, वो बिकते भी नहीं और वो डरते भी नहीं। शिवाजी खाक है, चालाक है, नामकुल है, बक्कर है, दगाबाज है, धोखेबाज है, लेकिन शिवाजी का चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। बच्चे, फकीरों, औरत, इस्लाम, मजहब सबकी इज्जत करना जानता है। इसीलिए उसकी सल्तनत आज भी आसमाई को छू रही है। इसका मतलब शहजादे हम खुश नसीब नहीं, ऐसा मत समझो। हम खुश नसीब तो बहुत है, क्योंकि हमें दुश्मन जो मिला वो शिवा जैसा मिला, दुश्मन जो मिला शिवा जैसा मिला। हे वाक्य औरंगजेब सर्वात क्रमांकाचा एक शत्रू तो शिवाजी महाराजांवरती वापरतोय. याच्यातच शिवाजी महाराजांचं कौतुक कौतुक आहे. सर, तुम्ही महाराजांबद्दल जे आज विचार मांडले आमच्या या मंचावर येऊन, सर बऱ्याचशा गोष्टी मला सुद्धा माहिती नव्हत्या आणि म्हणजे समाजासाठी या गरजेच्या गोष्टी सर. कारण इतिहास हा सांगितला जातोय. जो दाखवला जातोय तो ॲक्चुअल इतिहास नाहीच आहे. तो प्रत्येकाने विभागल्यानुसार ज्याच्या त्याच्या सोयीने इतिहास सांगतायत असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. म्हणजे जो आहे ज्याला जसा त्याला वळण द्यायचं तसं वळण देऊन इतिहास सांगतायत. पण कुठेतरी ॲक्चुअल इतिहास सांगण्याची गरज आहे सर सगळ्यांना. समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज. धन्यवाद सर, तुम्ही या व्यासपीठावर आलात. धन्यवाद सर.